हा सुरक्षित गर्भपात म्हणजे काय आणि तो कसा केला जातो? 49 दिवसाच्या आत जर तिचा गर्भ राहिलेला असेल तर तिला गोळीने तो गर्भपात करतात. पण तुम्हाला आज घरी गेल्यानंतर खूप जोराच्या उलट्या झाल्या किंवा हेवी ब्लिडिंग म्हणतो आपण त्याला, की जे कंट्रोलच नाही, असं काही झालं तर तुम्हाला आम्ही जवळचे डॉक्टर आहेत जे आमच्या पॅनलवर आहेत त्यांचा ॲड्रेस दिलेला असतो. पण ॲबॉर्शन केल्यानंतर मी एक कॉन्ट्रासेप्शन कोणत्या तरी बाईला घ्यायला लावतो, कारण तिला पुन्हा लगेच गर्भधारणा व्हायला नको. मुलींना गुड टच बॅड टच हे सांगितलं जातं, घरी शिकवलं जातं किंवा शाळेतही शिकवलं जातं, पण मुलांना असं शिकवलं जातं. काही मुलं लाजून गाजून खाली मान ठेवून म्हणतात लिंग, पण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पेनिस. मग ह्याला काय म्हणतात? पोरं गप्प होतात. स्क्रोटम, टेस्टिस, फोरस्किन, 4च इंग्लिश वर्ड आहे. ते पाठ केले तर इंग्लिश अशी भाषा आहे की लाज नाही वाटत. सिगरेट दारू पिणं कमी, पण ते दाखवणं जास्त. मला दाखवायचं आहे, समोरच्याला इम्प्रेस करायचं आहे, पण त्यामुळे त्याचे काय दुष्परिणाम आहेत किंवा एखाद्या मुलीवर त्यांनी जर त्या टायमाला अत्याचार केला तर त्या टायमाला तिची लाईफ किती खराब होईल किंवा तिला किती त्रास होऊ शकतो तिच्या लाईफमध्ये, तिची लाईफ पूर्ण स्पॉईल होऊ शकते, हेही शिकवणं जास्त गरजेचं आहे. साधारण 14 वर्षाची मुलगी होती आणि ती असं काम करायची, पण तिला कधीच कळालं नाही की जी व्यक्ती माझ्यासोबत जे काही करते हे माझं शोषण आहे. तर बरेचसे अत्याचार हे जवळच्या लोकांकडनं होताना आपल्याला दिसतं. भांडी घासते कोण? आई. अजून कोण घासतं? ताई. मग मी का नाही? तर माझ्या आईने किती कष्ट केले मला माहिती आहे, पण त्या पहिल्या पगारातनं 10 रुपयाची तरी वस्तू आईसाठी आणा आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, कॅमेऱ्यात टिपण्यासारखे असतात. म्हणजे त्यांचं लक्ष आता आईवर ना आयफोनवर झालेलं आहे. पंचवीस ते 30 वर्ष हा कालावधी खूप मोठा असतो आणि इतक्या दीर्घ काळापर्यंत एका क्षेत्रामध्ये कार्यरत राहणं तेही एका महिलेला खूपच अवघड असतो आणि त्यातच गावोगावी जाऊन आपली सेवा प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम तर खूपच अवघड असतो. अशीच एक महिला जिने आपल्या कामाची सुरुवात बालवाडीपासून करून तर आज अगदी थेट फॅमिली प्लॅनिंग, महिला सशक्तीकरण, सेक्स वर्कर, चाइल्ड सेफ्टी ते अगदी LGBT+ कम्युनिटीपर्यंत असा आपल्या क्षेत्रातील दांडका अनुभव असणाऱ्या समाजसेविका महिला म्हणजेच सौ सुनंदाताई गवळी, ज्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यात ते प्रोग्राम ऑफिसर म्हणून कार्यरत असून ते आज आपल्या पॉडकास्टमध्ये हजर आहेत. या पॉडकास्टमध्ये आपण लहान मुले, महिला, सेक्स वर्कर्स, LGBT कम्युनिटी, प्रवासी वर्ग अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला आहे. हा पॉडकास्ट संपूर्ण फॅमिलीने पाहण्यासारखा आहे, कारण यामध्ये घरातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या समस्यावर सुनंदाताईंनी त्यांच्या अनुभवातून खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या विषयांचे महत्त्वपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याच मुखातून त्यांच्या सफरची कहाणी. नमस्कार, मी अविनाश काटोळे. लिजंड्स ऑन माईक या पॉडकास्ट शो मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. लिजंड्स ऑन माईक मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. सुरुवात करूया. येस, पण त्याच्या आधी पहिलं मनापासून तुमचे आभार, कारण माझ्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या महिलेला तुम्ही आज हे व्यासपीठ दिलं, त्याबद्दल आपल्या लिजंड्स ऑफ माईक यांचा मी मनापासून अभिनंदन. तुमचं मॅडम कामच एवढं मोठं आहे की आम्ही तुमचं धन्यवाद मानायला पाहिजे की तुम्ही इथं आलात. महिला म्हणजे प्रतिबंध. 25 ते 30 वर्षा अगोदर आपण या क्षेत्रामध्ये जवळपास आलात. त्यावेळेस खूप बंधनं असायची. तर अशा वेळेस महिला सशक्तीकरण व त्याचबरोबर LGBT कम्युनिटी असा हा तुमचा प्रवास तुम्ही कसा सुरू केला? खरं तर भिवंडी
ही मला माहितीच नव्हती. 83ला लग्न झालं आणि त्याच वर्षी ही संस्था फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था भिवंडीत काम सुरू केलं. पण ही संस्था भारत सरकारमध्ये पहिली संस्था आहे जी कुटुंब नियोजनवर काम करते. तर भारतामध्ये 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझ्या संस्थेचं काम चालतं. भिवंडीमध्ये 1983 सालापासून काम सुरू केलं आणि 83चा काळ असा होता की बाईला घराबाहेर काढणं फार मुश्किल होतं. बरोबर. मग अशा वेळेस हळदी कुंकू हा कार्यक्रम जो आहे ना, तो त्यावेळेस हळदी कुंकाचा सीझन पण नव्हता. चैत्र पौर्णिमा पण नव्हती आणि मकर संक्रांती पण नव्हती. पण महिलांना एकत्र करायचं कसं आणि महिला एकत्र हळदी कुंकू बोलल्यानंतर कोणतीही बाई नाही म्हणत नाही आणि कोणतीही सासू सुनेला अडवत नाही. बरोबर. तर अशा महिलांना मी एकत्र केलं आणि मग आम्हाला जो उद्देश साध्य करायचा होता तो साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे काम जवळजवळ 15 वर्ष झालं. इव्हन महिलांना असं मध्ये आणलं तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, त्यांच्या आहाराच्या दृष्टीने, त्यांचं सक्षमीकरण हे कसं केलं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या त्यांना स्वावलंबी कसं करता येईल. आणि मग संस्थेने काय केलं की अशा महिला ज्या काहीतरी करू इच्छितात त्यांना आर्थिक सहाय्य केलं पाहिजे. तर त्यांना आम्ही विना व्याजी कर्ज वाटप केलं. छोटे छोटे लघुउद्योग महिलांनी सुरू केले आणि त्याच्यानंतर महिलांमध्ये ती गोडी निर्माण झाली. मग स्किल डेव्हलपमेंटवर आलो. हे करता करता भिवंडीला असा एक कार्यक्रम झाला की चला आता कुटुंब नियोजन, ॲक्च्युली फॅमिली प्लॅनिंग हा उद्देश नाही तर प्लॅनिंग द फॅमिली. पण असं झालं की चला 2 मुलांवर ऑपरेशन केलं, त्या महिलांचा सन्मान करू. आणि तेव्हा भिवंडीच्या महिला डॉक्टर बोलल्यानंतर डॉक्टर लीला जोशी ज्या आमच्या चेअरमन पण होत्या, त्यांना एका कार्यक्रमाला आम्ही नेलं आणि तिथे गेल्यानंतर ज्यांचा महिलांचा सन्मान झाला ह्या 5-7 जणी होत्या. अख्ख्या तालुक्यातनं इथून तिथून गोळा केलेल्या. तेव्हा काय 2 मुलांवर कोणी ऑपरेशन करतच नव्हतं. पण हे सन्मान करत असताना एक कोपऱ्यातनं बाई ओरडली, अहो ज्यांना मुलं होतात त्यांचा तुम्ही सन्मान करता पण जिला होत नाही तिचं काय. तर ते दुःखद होतं ते सगळं. त्या बाईचा जो आर्त स्वर होता त्याच्यामध्ये आम्हाला जाणवलं की नाही आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि तेव्हा आम्ही वुमेन्स डेव्हलपमेंट, महिला सक्षमीकरण ह्याच्यावरच काम करत होतो. आम्ही इथपर्यंत कधी पोचलो नव्हतो. आणि तिथे विचार आला की अशा प्रकारचं क्लिनिक जर भिवंडीला मिळालं तर खूप बरं होईल. आणि मग आम्ही आमचे चेअरमॅन डॉक्टर शेषगिरीराव, आमच्या त्यावेळच्या मॅनेजर तर पेंडसे मॅडम, भिवंडीची कमिटी स्ट्रॉंग होती, प्रोफेसर गद्रे होते. हे जे चेअरमॅन वगैरे होते ते कोणते होते, संस्था वगैरे होती का काय? ही आमची एकच संस्था ना, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया. त्या संस्थेचीच ही एक प्रोजेक्ट होतं. मग तुम्ही त्यात काय कार्यरत करत होती? संस्थेची एक बोलतात ना की आपण मानधनावर काम करणारी कार्यकर्ती, की रात्रीचं शिक्षण द्यायचं महिलांना, ज्या शिक्षित नाहीत त्यांना. बालवाडी सुरू केलेली की तोपर्यंत केंद्र सरकारची अंगणवाडी नव्हती. अंगणवाडी ही भिवंडी 84-85ला आली. तोपर्यंत मी बालवाडी चालवली आणि नंतर अंगणवाडी. आणि अंगणवाडी करत असताना हे सगळे प्रोजेक्ट आले. आणि मग भिवंडीला 1997 साली सगळ्या गावोगावचे अर्ज घेतले की असं क्लिनिक भिवंडीला सुरू करायचं आहे. महिलांचे प्रश्न आहेत, कारण भिवंडीहून बाई मुंबईला पाठवायची तर आर्थिकदृष्ट्या वेळ आणि वंध्यत्व असलेल्या जोडप्याला बऱ्याच वेळा जावं लागतं. तर रोज रोज ते जाणं पॉसिबलच नाही. त्याच्यामुळे तिची ट्रीटमेंट पण पुरी होत नव्हती. आणि मग तुमची सुरुवात अंगणवाडीपासून झाली का? बालवाडी नंतर अंगणवाडी आली तेव्हा माझा बालवाड्या सगळ्या अंगणवाड्यांमध्ये गेले. आणि मग त्याच्यानंतर भिवंडीला 96-97ला सर्वांसाठी प्रजनन आरोग्य हे क्लिनिक मिळालं. आणि त्याच्यासाठी खूप एफर्ट्स की प्रत्येक गावाने लिहून दिलं. आम्ही 70 गावात काम करत होतो. त्याच्यानंतर 100 गावं घेतली. ते 170 गावामध्ये महिला मंडळांची स्थापना. त्याच्यानंतर मग काही उरलेली गावं होते तिथे हवा पोचली. जवळपास 170 बोलला आणि 4-5 महिला बोलला तर खूप धावपळ झाली असेल तुमची. आम्ही 8 कार्यकर्त्या होतो. एक फील्ड ऑर्गनायझर होत्या, पालई भिवंडीच्याच आहे. आणि पेंडसे मॅडम होत्या, ते आमच्या मॅनेजर होत्या. ह्या 10-12 महिलांनीच हे काम केलं त्यावेळेसमध्ये. आणि मग आमचं क्लिनिक सुरू झालं. त्या क्लिनिक्सला प्रत्येक गावोगावच्या महिलांनी अर्ज दिला की अशा प्रकारचं भिवंडीत क्लिनिक व्हायला पाहिजे. 96-97ला आवाबाई वाडिया आमच्या ज्या अध्यक्षा होत्या नॅशनल लेवलच्या, त्यांच्या हस्ते ह्या क्लिनिकचं ओपनिंग झालं. आणि
खरं मला तेव्हा इतकी मजा आली की क्लिनिक सुरू केलं, पण क्लायंट आला पाहिजे ना. तर महिला मंडळांना आम्ही असे कार्यक्रम घ्यायचो आणि बोलवायचो. आता महिला मंडळाने ओनरशिप घेतली होती आमच्या कामाची, कारण त्या कधी म्हणाल्या ना की हे पेचं क्लिनिक, हे आमचं क्लिनिक, कारण आम्ही मागितलं आहे आणि आम्हाला ते जास्त आवडलं की कम्युनिटी ओनरशिप घेते ह्याचा सगळ्यात मोठा मान असतो. आणि तेच झालं. क्लिनिक सुरू झालं, मग छोटे छोटे प्रोजेक्ट यायला लागले. त्याच्यामध्ये मग आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरू केलं, टीचर्स ट्रेनिंग, टीचर्स लोकांना अशा प्रजनन आरोग्याच्या संदर्भाचे ट्रेनिंग, अशा अंगणवाडी वर्कर्ससाठी ट्रेनिंग, ANMसाठी ट्रेनिंग, असे ट्रेनिंग स्वयंसेवी संस्था ज्या नाशिकमध्ये वगैरे काम करायच्या त्यांनी आमच्याकडे अर्ज केला की आम्हाला ट्रेनिंग द्या, ग्रासरूटला तुम्ही कसं काम करताय वगैरे. आणि मग त्याच्यात असे खूप रिसर्च प्रोजेक्ट छोटे छोटे येत गेले. मग त्याच्यात हळूहळू असे प्रकल्प भिवंडीला मिळत गेले आणि सगळ्यात भिवंडी 90 साली मी अर्बन एरियामध्ये काम करायला सुरुवात केली. ग्रामीणमध्ये आम्ही काम करतच होतो, पण अर्बनमध्ये आपल्याला काम करणं खूप गरज आहे. आणि अर्बन स्लम कम्युनिटीसाठी एक प्रोजेक्ट आला आम्हाला, आणि त्याच वेळेला भिवंडी म्युन्सिपाल्टीला IPD एक प्रोजेक्ट आला. IPD हे प्रोजेक्ट USAIDचं पण होतं. त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट होतं महिलांसाठी. मग टेलरिंग शिकवा, त्यांना काय एम्ब्रॉयडरी करू दे, मेहंदी, जे महिलांना हवं ते ट्रेनिंग देण्याचा आम्ही प्रयत्न केला. असे प्रोजेक्ट्स येत गेले. तिथेही महिला मंडळं सुरू झाली. अर्बनमधले आम्ही 5 एरिया घेतले. त्याच्यात संगमपाडा, कोंबडपाडा, शास्त्रीनगर, शांतीनगर, अंजूर फाटा. हा तो काळ कोणता होता? साधारण 1990. 1990. आणि त्यानंतर मग असे मंडळं ग्रुप सुरू झाले आणि परत असेच प्रोजेक्ट येत गेले. मग आम्ही शहरामध्ये काम सुरू केल्यानंतर सर्वे झाला की चला आपण किती लोकसंख्येमध्ये काम करायचं आहे, कारण नगरं तर फार मोठी आहेत, एवढ्यात आपण काही जाऊ शकत नाही. मग काही पॉकेट्स त्यातले घेतले. ते सर्वे करता करता आम्हाला थोडीशी HIV चाहूल लागली. आणि HIV/AIDS पहिला कार्यक्रम 86 साली तुर्भ्याला आमची सेक्टर नंबर 21ला कार्यक्रम झाला. तेव्हा मला HIV थोडीशी ओळख झाली होती, की ऐकलं होतं की HIV काहीतरी रोग आहे आणि तो हा आपल्या देशामध्ये आलेला आहे. तर मग ते दिसल्यानंतर मी सरांना म्हणाले, आमच्या डॉक्टर रावाने, की सर भिवंडी में भी HIV है, लोग बोल रहे हैं, लेकिन हम डायरेक्ट कैसे जाएंगे. आणि मग किती, तर आम्ही सगळ्या जणींचा सर्वे काढला. त्याच्यामध्ये 9 क्लायंट मिळाले. त्या टायमाला 9 क्लायंट मिळाले. ते फार मोठे होते. आणि मग आमच्या सरांनी त्याच्यावर पत्रव्यवहार, मग त्याच्यावर प्रोजेक्ट्स, आणि योगायोगानं असं झालं की आपल्या देशालाच असे प्रोजेक्ट्स मिळाले की प्रत्येक राज्याची एक सोसायटी झाली. तसं आपल्या महाराष्ट्र राज्याची सुद्धा महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी झाली. आणि त्याने असे बरेच NGOना हाताशी घेऊन हे प्रोजेक्ट सुरू केले. आता त्याच्यामध्ये माझीही संस्था होती आणि त्यावेळेस आमच्याकडे 6 प्रोजेक्ट आले. 3 एक शोषित महिलांसाठी आणि 3 मायग्रंटसाठी. आता मायग्रंट भिवंडी बोलल्यानंतर तुम्ही मला सांगा सगळ्यात मोठा व्यवसाय कोणता आहे? लूम. आणि लूममध्ये मॅक्झिमम राज्यातले लोक आपल्याकडे येतात. आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांमध्ये आता जो येतो तो एकटाच येतो सुरुवातीला, सहकुटुंब तर घेऊन येत नाही, त्याला त्याचं बस्तान बसवायचं असतं. आता तो एकटा येतो आहे म्हणजे आपण म्हणतो की एकतर माणसाला सगळीच भूक आहे, अन्नाची भूक आहे, पैशाची भूक आहे, तशी शरीराची भूक आहे. मग ते भागवण्यासाठी तो कुठेतरी प्रॉस्टिट्यूटमध्ये जात असेल, मग तिथे आजारपण येतं आहे. असे मग वेगवेगळे प्रोजेक्ट एकावर एक यायला लागले. आणि हळूहळू आणखी एक प्रोजेक्ट मला रिसर्च मध्ये मिळालं की आपण म्हणतो कॉन्डम पुरुषांसाठी, पण महिलांसाठी श्री कॉन्डम. आणि हा USAIDचा प्रोजेक्ट होता. नंतर हिंदुस्तान लॅटेक्सचा प्रोजेक्ट होता. आणि त्याच्यासाठी मलाही सिलेक्ट केलं गेलं की हा रिसर्च स्टडी आहे, आपल्याला आलेला, आपण ट्रेनिंगला जायचं. तेव्हा मी पहिल्यांदा मुंबईला ट्रेनिंगला गेले ह्या स्टडीसाठी. तिथे गेल्यानंतर अशी गोलच हॉटेलमध्ये मीटिंग चालली होती. पहिली स्वतःची ओळख द्यायची, तर ओळख सुरू झाली. माझ्या बाजूला 2 तरुण मुलगे बसलेले. आम्ही लवकर सगळे पोचलो होतो. आधी चर्चाही व्हायची, पण त्या मुलांकडे असं संशयाने बघण्यासारखं असं मला काय वाटलं नव्हतं. म्हणून आम्ही बसलो आहे, चर्चा करतो आहे. आणि नंतर जेव्हा ओळख झाली तेव्हा मात्र ती मुलं बोलली, आमची ओळख होता की मला ना पुरुषांमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि पुरुषांसोबत संबंध करायला मला आवडतात.
त्या क्षणाला मला खूप घृणा आली की तरुण मारावं या मुलाला. आता इतकी चीड आली होती. काय घाणेरडी पोरं आहेत ह्या वयात माझा मुलगा शिकतोय आणि हे काय असले विचार करतात, असं खूप डोक्यात आलं. आणि तो दिवस माझा खरंच खराब गेला. जेवणानंतर ते जवळ आलं तर मी उठून बाजूला गेले. इतका मला त्याचा त्रास झाला होता की नकोच, हे फारच विचित्र मुलं दिसत आहेत असं. मी प्रवासात येताना मी मॅनेजरला आमच्या म्हणाले, काय अशी मुलं असतात कुठे? त्या म्हणाले, गवळी कूलडाऊन, ये जमाना आहे. आणि तेव्हा खरं तर LGBT समुदायाचा मला परिचय झाला. आणि भिवंडीमध्ये म्हणाल तर आपल्याकडे TG आहेत, आपण ज्यांना ट्रान्सजेंडर म्हणतो. त्याच्यानंतर MSM आहेत, ज्यांना गे म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर FSW आहेत. लेस्बियन मला आहेत पण एवढ्या नाही, फारच कमी, अगदी नगण्य. या तर कमी प्रमाणात, या तर ते उलगडत नाही. एकदा मी मीटिंगमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या पश्चात महिलांनी तर बवाल केला होता की काय बाई बोलून गेल्या, असं कुठे असतं का? पण काय माहिती परमेश्वराची काय लीला होती, चांगली नव्हती. पण असं घडलं की त्याच एरियामध्ये एक लेस्बियनचा प्रकार घडला, खूप जाळपोळ झाली होती. आणि नंतर त्यांना माझा शब्द आठवला की अरे यार, मॅडम बोलत होत्या ते अगदी बरोबर होतं. आणि आत्ता ह्या LGBT वळतो. कोणी म्हणतं ना की काही नॅचरल आहेत, काही कन्व्हर्टेड आहेत. ही सवय, मला काय हवं हा माझा मुद्दा आहे. कोणी मला लादू शकत नाही. माझं जगणं कसं असायला हवं हे मला माहिती. तर आपण कोणाला असं ब्लेम नाही करू शकत. काय तो ह्याच्यात जातो, काय इतका चांगला माणूस शिकलेला ह्याच्यात नाचतो वगैरे. ती त्याची काय म्हणायचं की ती त्याचं पॅशन आहे. आणि हे लोक मिळाले, पण ह्यांच्या समस्या पण फार आहेत ना. एक समाजापासून फार वेगळा ग्रुप राहिलेला आहे आणि त्यांना कम्युनिटी ॲक्सेप्ट करणं पटकन फार कठीण आहे. ॲक्च्युली त्यांना ॲक्सेप्ट करत नाही म्हणून हा वेगळा विचार ते अजून जास्त प्रमाणात करतात. मला कोणी बघतच नाही, माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही. तो प्रयत्न करत असेल घरामध्ये बोलायचा, पण तितका रिस्पॉन्स मिळत नाही, कारण आपल्या चालीरीतीच वेगळ्या आहेत. आपण कधी हे मानलंच नाही ना की असेही प्रश्न आहेत. आपला मुलगा किंवा आपली मुलगी अशी असू शकते हे मानणं खूप कठीण आहे. आणि मग अशी जी काय झालं की असे भिवंडीला प्रोजेक्ट झाले ना, त्याच्यामध्ये FPIमध्ये काम केलेलीच लोकं तिथपर्यंत गेली होती. त्याचाच फायदा काय झाला की त्यांच्याकडे काही महत्त्वाचे कार्यक्रम असले का मला बोलवलं जायचं. हळूहळू मला त्या कम्युनिटीचा खूप परिचय झाला आणि इतके मग फ्रेंडली झाले की काही समस्या असलं तर फोनवर बोलणार, मॅडम मला हा त्रास होतो, ये मेल OPDत ये. शुक्रवारी आमची भिवंडीला शुक्रवारी सुट्टी, मग शुक्रवारी मेल OPD असते, मेल OPDला या. पण ते मॅडम आपको बुरा नाही लगता? नाही लागत. तुम्ही माणसं आहात, तुमचे प्रश्न वेगळे आहेत, माझे प्रश्न वेगळे आहेत, पण सगळे तर एकाच याच्यासाठी काम करतो आहे ना. जेव्हा काम हा पॅशन झालेला असतो, आपल्याला असं वाटते का आपल्या कामातून काहीतरी चांगलं घडणार आहे, त्यामुळे मग आपण ह्या गोष्टी खूप पॅशनेटिक करतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची सवय होऊन जाते. आता आपण भिवंडीचा रेड लाईट एरिया आहे, कुठेही जा मला नाही भीती वाटत, कारण त्या मला ओळखतात. ह्या मॅडम येतात, आमच्या आरोग्याच्या तपासणी करतात, त्यांचे आरोग्याचे प्रश्न खूप मोठे असतात. तर हा प्रवास असा सुरू झाला. आणि LGBT काम खूप मोठं आहे. मी तर त्याच्या अगदी सुरुवातीला आहे. आम्ही काय करतो आहे, आम्ही काय नाही करतो आहे, आम्ही त्यांची आरोग्य तपासणी करतो. काही कार्यक्रम असतात, अवेअरनेस सेशन असतात, त्याच्यासाठी मी जाते किंवा आमच्या क्लिनिकला आम्ही बोलवतो. काही कार्यशाळा असतात इथपर्यंत. पण त्याच्यासाठी स्पेशल संस्था आहेत LGBTसाठी. आता जर आपण बघितलं तर किन्नर अस्मिता आहे, शेप इंडिया आहे, हमसफर आहे, जे त्याच्यासाठी विशेष काम करतात की त्यांना काही या प्रवाहातून बाहेर जायचं असेल तर त्यांना स्वतःचं काही बिझनेस करायचं असेल तर त्यासाठी ते काम करतात. आमचा आरोग्याचा भाग आम्ही उचलतो. म्हणजे अंगणवाडी, बालवाडी या कामासाठी बाहेर निघालेली स्त्री ती महिला सशक्तीकरणापासून LGBT आणि मग सेक्स वर्करपर्यंतचा हा तुमचा प्रवास सुरू झाला. आता गर्भपात हा विषय खूप मोठा आहे किंवा त्याच्या बाजूही खूप आहेत. तर अशीच एक बाजू म्हणून
सुरक्षित गर्भपात हा एक विषय आहे त्यात. तर हा सुरक्षित गर्भपात म्हणजे काय आणि तो कसा केला जातो? आता सुरक्षित गर्भपात बोलल्यानंतर हा तुम्ही आम्ही नाही करू शकत. त्याच्यासाठी जे गायनॅकोलॉजिस्ट आहेत तर डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेला गर्भपात हा सुरक्षित गर्भपात आहे. बरोबर. आता गर्भपाताचे पण प्रकार आहेत. 1971 सालचा जो कायदा आहे की आपल्या सरकारने गर्भपात हा कायदेशीर केला. आपल्या देशामध्ये तसा काही अडचण आलेली नाही आहे. जसं आज आपण फॉरेन कंट्रीमध्ये बघतो की कितीतरी बायकांचे मृत्यू पण झालेत त्याच्यामध्ये, पण त्या गव्हर्मेंटने त्यांना मान्यता नाही दिली करण्यासाठी. पण आपल्या देशामध्ये तसं नाही आहे, हे लिगल आहे. आणि आता भिवंडीत आमच्या सेंटरला आम्ही 12 आठवड्यापर्यंत करू शकतो गर्भपात हा. म्हणजे त्याला एक लिमिट आहे की 12 आठवड्यापर्यंत जे डे केअर नाही, जे डे केअर सेंटर आहेत ना, जे आम्ही आता सकाळी कुलूप उघडलं संध्याकाळी बंद केलं, तर हे डे केअर सेंटर आहेत तिथे 12 आठवड्यापर्यंत. आणि मग पुढे सेकंड ट्रायमेस्टर जे आहे ते आता तेव्हाचा जो कायदा आहे तेव्हा 20 आठवड्यापर्यंत आपण करू शकत होतो. पण अशाही काही केसेस घडल्या, व्हिक्टिम्स झाल्या की त्याच्यानंतर पुन्हा ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि 2021ला पुन्हा कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि त्याच्यामध्ये आणखी 1 महिना वाढवून दिला की 24 आठवड्यापर्यंत गर्भपात होऊ शकतो. पण ते का वाढवलं, म्हणजे काय प्रॉब्लेम्स होते त्यामध्ये? आता एक विशिष्ट प्रकारच्या महिला आहेत की रेप विक्टिम आहे किंवा खूप मोठं दुखणं नंतर क्रिएट झालेलं आहे की त्याच्यापासून बाळाला किंवा बाईला दोघांनाही धोका निर्माण होतो. तर अशा क्रिटिकल केसेस ज्या असतात त्यांच्यासाठी आणि 2 डॉक्टर ते एकत्र येऊन करू शकतात. पण हल्ली एकसुद्धा चालतो, ते बोललेले आहेत तसं. ठीक आहे. पण गर्भपात हा आता समजा की एखाद्या बाईची मासिक पाळी चुकली तर तिने जास्त काळ वाट नाही बघायची. कारण कसं आहे, गर्भपात आता 2-3 पद्धतीने होतं. 49 दिवसाच्या आत जर तिचा गर्भ राहिलेला असेल तर तिला गोळीने तो गर्भपात करता येतो. पण त्याच्यासाठी ती तेवढ्या लवकर आपल्यापर्यंत आली पाहिजे. आपल्याकडे महिला वाट बघत बसतात, आज जाईन उद्या जाईन, पण जेवढं तुम्ही लेट कराल तेवढी प्रॉब्लेम मी तितकेच येतात. पण गर्भपातानंतर काही काळजी घ्यायला लागते का? नक्कीच. का असते ती? पहिला म्हणजे आता गोळीचा जो मी गर्भपात म्हणाले ते त्यांना आम्ही पहिल्या वेळेस बोलवतो, 2 गोळ्या देतो, मग 2 दिवसांनी बोलवतो. तिला 6 तास ऑब्झर्वेशन असतं. पण त्यामुळे तिला काय होतं, थिएटरमध्ये जावं लागत नाही, कोणत्याही प्रकारची शस्त्र तिच्या अंगाला लागत नाही, भूल द्यावी लागत नाही, हा मोठा फायदा असतो. सेकंड आहे की तो थिएटरमध्ये जाऊन करावा लागतो, ज्याला आपण EVM आणि MVM म्हणतो, तर AVM म्हणतो. तर त्या ह्याच्यामध्ये गर्भपात होतो. पण गर्भपातानंतर तिला काही काळजी घ्यायलाच लागते. आता आम्ही जाताना आम्ही त्यांना सगळे फॉलोअप कार्ड वगैरे सगळं देतो. त्यांना म्हणतो की पुढचा फॉलोअप तुमचा 8 दिवसांनी आहे, पण तुम्हाला आज घरी गेल्यानंतर खूप जोराच्या उलट्या झाल्या किंवा हेवी ब्लिडिंग म्हणतो आपण त्याला, की जे कंट्रोलच नाही आहे, असं काही झालं तर तुम्हाला आम्ही जवळचे डॉक्टर आहेत जे आमच्या पॅनलवर आहेत त्यांचा ॲड्रेस दिलेला असतो की ते हे कार्ड दाखवा, ते तुम्हाला ॲडमिट करून घे. म्हणजे तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशनवर ठेवता त्यांना? आमची जे पॅनलचे डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करतो. तर ती एक सुरक्षा त्यांना त्याच्यात आहे. त्याच्यानंतर आम्ही 8 दिवसांनी फॉलोअपला बोलवतोच त्यांना की ब्लिडिंग कमी झालं आहे का. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही 8 दिवसांनी म्हणजे 15 दिवसांनी फॉलोअपला बोलवतो की त्याच्यामध्ये त्या बाईला परत युरिन टेस्ट करतो की काही प्रॉडक्ट राहिलेत का आतमध्ये, हेही बघितलं जातं. तर आणि तिला काही अनइझी होतं आहे का, हे सगळं आम्ही फोन नंबर दिलेले असतात, तुम्ही फोन करा ह्या वेळेत, आम्ही तुम्हाला त्याचं नक्की उत्तर देऊ. पण ह्या सुविधा खूप महत्त्वाच्या आहेत ना. एवढा फॉलोअप घेणं हे कठीण आहे ना खूप. आज आपण बघतो की प्रायव्हेट जे हॉस्पिटल्स आहेत ते एकदा लिहून दिल्यानंतर तुम्ही या नका येऊ, त्यांच्याशी काही लेणं देणं नसतो, त्यांच्या फीसच ते विचार करत असतात. पण आम्ही तसं नाही करत. जर ती बाई त्या फॉलोअपला नाही आली तर आमच्याकडनं त्यांना फोन जातो, तुम्ही का नाही आलात, काही अडचण आहे का, की तिकडे कुठे दाखवलं आहे का तुम्ही. कदाचित काही क्लायंट हे खूप लांबून येतात. हो हो. जव्हार आहे, मोखाडा आहे, कर्जत आहे, ते इथून लांबून येतात, शहापूर, मुरबाड. मग त्यांना असं वाटतं की आम्ही जवळच्या डॉक्टरांना दाखवतो, असं त्यांना होतं. किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर असतात तिकडे दाखवतात. मग आम्ही त्यांना विचारतो काय झालं, तुमची तब्येत कशी आहे. त्यामुळे ओके, तर मग पेपरवर लिहितो आम्ही तसं की ते फॉलोअप नाही देऊ शकले, काही अडचणी आहेत, पण त्यांनी जवळच्या क्लिनिकला कुठेतरी जाऊन ही सेवा घेतलेली आहे. पण 15 दिवसांनी परत रिक्वेस्ट करतो की या. पण ॲबॉर्शन केल्यानंतर मी एक कॉन्ट्रासेप्शन कोणत्या तरी बाईला घ्यायला लावतो.
कारण तिला पुन्हा लगेच गर्भधारणा व्हायला नको, ही एक काळजी तिथे नक्कीच असते, तर ते आम्ही देतो. पण मग तुमचं असं ठराविक कार्यक्षेत्र आहे का की तुम्ही फक्त भिवंडीत करता किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा ठाण्याला सुद्धा आमचं क्लिनिक आहे. ओके. ठाण्याला 13 नंबर शाळा आहे, खोपट एरिया, तिथे आमचं कुटुंब नियोजन आदर्श केंद्र आहे. ज्या सर्व्हिसेस आम्ही इथे देतो त्याच सर्व्हिसेस आम्ही ठाण्याला पण देतो. आणि ठाण्यामध्ये भाईंदरपासूनचे लोक येतात, तिकडे गायमुख आहे, त्याच्यानंतर ससूनगर वगैरे ही सगळी गावं तिकडचे लोक, काल्हेरपासूनचे लोक तिकडे जातात. हा पट्टा की आपण म्हटलं मुरबाड वगैरे इकडचे लोक इकडे येतात. आता आपण येऊया कुटुंब नियोजन पद्धतीवर. आपल्या समाजामध्ये खूप संभ्रम आहेत कुटुंब नियोजन पद्धतीवर, खास करून पुरुषांना याबद्दल जास्त माहीत नाही आहे. तर अशी माहिती देणारी काही कामं किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात? एक तर गावोगावी आमच्या मीटिंग्स असतात, पण पुरुष काय हाताला लागतील का? पण आम्ही त्यातलाही मधला दुवा पकडलेला आहे की भिवंडीमध्ये लूम चालतात, लूममध्ये जाऊन आम्ही तपासण्या करतो, त्यावेळेस पण काउन्सिलिंग होतं. त्याचबरोबर रोडवर काम करणारे वर्ग आहे त्यांच्यासाठी आम्ही काम करतो आहे. रस्त्यावर कधी ॲम्ब्युलन्स लावून तपासण्या, कोविड काळामध्ये आम्ही ते काम खूप केलं होतं, तेही केलं. त्याच्यानंतर आमच्या क्लिनिकलाच आठवड्यातनं 4 वेळा OT सेशन्स होतात. तिथे नातेवाईक भरपूर येतात, त्याच्यात असं नाही की स्त्रियाच येतात, पुरुष वर्गही मोठ्या प्रमाणात असतो. मग त्यांच्याशी आम्ही हा संवाद साधतो आणि त्या मीटिंग आमच्या क्लायंट मीटिंग म्हणून आम्ही घेतो. आणि काय होतं, एका वेळेस 8-10 एरियाचे लोक असतात, त्या 10-12 एरियात फिरायला मला महिना पाहिजे, पण येत्या 15 मिनटात 20 मिनटात मी त्या गावांना पोचलेले असते या लोकांच्या माध्यमातून. तर त्याच्यामध्ये हा अवेअरनेस नक्की करतो आम्हाला जेवढं आम्हाला. आणि मायग्रंट प्रोजेक्ट आहेत, त्यांचेही काही कार्यक्रम असतात, ते आम्ही एकत्रित संस्था कार्यक्रम करतात आणि त्यावेळेस करतो हा अवेअर. मग या कुटुंब नियोजन पद्धतीवर तुम्ही जेव्हा काम करत असताना एक मूल झाल्यानंतर साधारणतः किती गॅप असला पाहिजे? किमान 3 वर्षाचा असावा. किमान 3 वर्षाचा. पण काय होतं, आम्ही बघतोय बाई अशिक्षित असो की सुशिक्षित असो, की पहिलं मूल झालं आहे ते दूध पितंय अंगावर आणि तिला दुसरं कधी राहिले तिलाच माहिती नाही. आपण वाट काय बघतो की मला महिना येईल, महिना येण्याची वाट बघतात, पण त्याच्यामध्ये मग त्यांना काहीतरी अनइझी होतं, काय मग तपास होतो आणि अरे बापरे पहिलं मूल वर्षाचंच आहे, दुसरं राहिलं. मग आम्ही म्हणतो की तुम्ही लगेचच, आता किती पद्धती आहेत अशा की टेम्पररी पद्धती आहेत की तुम्ही काही काळासाठी वापरू शकता. गोळ्या आहेत, तुम्हाला किती काळ घ्यायचे, डिलिव्हरीनंतर 6 महिन्याने आपण गोळ्या देतो की त्याच्या आधी कॉपर्टी तुम्हाला बसवायची असेल तर आत्ता कॉपर्टी 2-3 प्रकारची आहे, 5 वर्षाची आहे, 10 वर्षाची आहे. पहिली कॉपर्टी गर्भाशयात बसवायचो, आता तर हातावर आलेली आहे. ओके. मसल्समध्ये बसवली जाते, म्हणजे तुमची कॉपर्टी तुम्ही करू शकता. ओके. आणि ती कुठे हरवली, मिस झाली असाही काही प्रश्न नाही आहे. ते ह्या सगळ्या पद्धती आता नवीन आलेल्या आहेत. आता इंजेक्शन आलेले आहेत की 3 महिन्याने एक इंजेक्शन घ्या, फॉलोअप ठेवा, त्याच्यामध्ये महिना थांबतो. तर अशा वेळेस काय होतं की एखादी बाई ॲनिमिक असेल तर तिचं रक्त वाढतं त्याच्यामध्ये, तर त्या इंजेक्टेबलचाही फायदा होतो. त्याचे दुष्परिणाम पण काही ना काही आहेत, पण तुम्ही जास्त लिमिटपर्यंत वापरले तर दुष्परिणाम, कोणतीही गोष्ट अति तिथे माती, तसंच आहे. पण ज्या गोळ्या वापरतात त्या गोळ्यांनी काय साईड इफेक्ट्स वगैरे होतात का? हे बघा, गोळ्या हे एक हार्मोनल आहेत, म्हणजे त्याच्यात प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन आहेत. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की एक लिमिट असतं ना, की ह्या लिमिटपर्यंत तुम्ही वापरा. ते काय साधारणतः काय लिमिट असलं पाहिजे? साधारणतः आम्ही म्हणतो की 5 वर्षाच्या पर्यंत तुम्ही वापरू शकता, त्याच्या पलीकडे नको. पण गोळी घेताना किती महिने, म्हणजे महिन्यातून गोळी घ्यायला लागते की दिवसात? दररोज एक गोळी 5 वर्ष? हां, पण असं काही कोणी एवढं घेत नाही, कोणी वर्षभरासाठी, कोणी 6 महिने. पण ह्याच्यामध्ये पण आम्हाला महिलांना खूप समजून सांगायला लागतं, कारण काय होतं, गोळी सुरू केली की ती कंटिन्यूस चालू ठेवायला लागते. मग कधी कधी नवरा गावाला गेला, नवरा कामानिमित्त बाहेर गेला, बाई मी कशाला गोळी घेऊ, बरोबर, पण तो गॅप झाला तर बाईला लगेच ब्लिडिंग सुरू होतं. हे सांगणं फार गरजेचं होतं. म्हणून त्यांना म्हणते की तुम्ही एकदा सायकल सुरू केली म्हणजे न चुकवता गोळी घेणं, 1 महिना घ्यायची, नंतर तुम्ही बंद करा, चालेल, पण मध्ये बंद करू नका, असं आहे. आणि गोळीच काय, आता कंडोम आहे, आता महिलांचाही निरोध आलेला आहे बाजारामध्ये, तर तोही तुम्हाला एक सक्षमीकरण आहे.
जर नवरा तयार होत नाही तर बाई वापरू शकते, बरोबर. त्याच्यानंतर कॉपर्टीचा आणखी एक प्रकार आले की आपण मेनोपॉज वुमन म्हणतो की 40 नंतर बायकांचा महिना जायच्या तयारीत असतो. तर अशा वेळेस बायकांना कधी कधी गर्भाशयाला गाठी असतात, मध्ये मध्ये त्यांची पाळी थांबते, अचानक सुरू होते आणि हेवी ब्लिडिंग सुरू होतं. तर ही एक इम्प्लांट नावाची कॉपर्टी आहे की ती बसवली की तुम्हाला ह्या कंप्लेंट्स कमी होतात. त्या छोट्या गाठी असतील तर त्या हळूहळू कमी होतात. म्हणजे गर्भाशय काढण्याची जी पुढची स्थिती आहे ते काढायला लागत नाही. तर ह्या आणि परमनंट मेथड, फॅमिली प्लॅनिंगचं परमनंट मेथड म्हणजे ऑपरेशन. तेही करू शकता. टाक्याचं करा, बेंटाक्याचा म्हणजे दुर्बिणीद्वारे होतं ते करा. त्याच्यानंतर पुरुष नसबंदी. आता पुरुष नसबंदीला पुरुष फारसे येत नाही आहेत, घाबरतात आणि मग बायकाही म्हणतात नको आमच्या नवऱ्याला काम करावं लागतं. तर तसं नाही आहे. खरं तर पुरुष नसबंदी सगळ्यात सोपी. म्हणजे ज्या स्त्री नसबंदीला बाईला आपण म्हणतो की बाई आता 10 नंतर रात्री काही खायचं नाही, फक्त पाणी पी, ती उपवाशी पोटी तिला क्लिनिकला यावं लागतं. दिवसभर उपवाशीच असते. संध्याकाळी तर तिला चहा बिस्किट दिलं जातं, पाणी दिलं जातं, चहा बिस्किट दिलं जातं. तसं पुरुषांचं नाही. पुरुषांना आम्ही सांगतो बाबा रे नाश्ता करून ये, खाऊन पिऊन ये. आल्यानंतर मग त्यांचं ऑपरेशनची प्रोसिजर फार 15 मिनटं चालते. बरं, त्यांना कुठेही खूप टाके आणि भूल द्यावी लागते असं नाही, बाईला भूल द्यावी लागते. ते लोकलमध्ये होतं आणि तो 2 तासात निघून पण जातो. मी तुम्हाला उदाहरण देते. ठाण्याचे एक पर्सन आले, आदल्या दिवशी इन्क्वायरी केली, टेस्ट झाल्या त्यांच्या, उद्या त्यांचं ऑपरेशन होणार. ते स्वतःची 4 व्हीलर घेऊन आले, ऑपरेशन झालं, स्वतः घेऊन निघून गेले. बाईला हाताला धरून उतरावं लागतं, भूल देण्यात. हां. आणि पुरुष नसबंदीचं एक आहे की काही महिलांना दिवस राहिले, मग संशयाला बाजू येते की मी ऑपरेशन केलं आहे, तुला दिवस कसे राहिले. तर ह्याच्यामध्ये एक बघायला लागतं, हे काउन्सिलिंग फार महत्त्वाचं असतं की तुमचं ऑपरेशन जरी झालं तरी तर 3 महिने तुम्ही निरोधचा वापर करायचा आहे, विदाऊट कंडम सेक्स नाही. हे फार महत्त्वाचं आहे. आणि 3 महिन्यानंतर पुन्हा सिमेन ॲनालिसिस करायचं. त्याच्यात जेव्हा 0 काउंट स्पर्म्स आहे तेव्हा तुम्ही नॅचरल संबंध ठेवू शकता, नाहीतर मग दिवस राहू शकता. पुरुषांना तर अगदी हेच वाटतं की आपण संबंधच ठेवू शकत नाही जर समजा नसबंदी केली तर. त्याच विचाराने लोक ती गोष्ट करत नाही. खरं, हे सगळे प्रॉब्लेम. पण हे गैरसमज आहेत, हे दूर झाले पाहिजे. आणि आत्ताच्या तरुण पिढीने आता तुम्हाला यूट्यूब आहे, गुगल आहे, किती ज्ञान देणारी एवढी भंडारं आहेत की तुम्हाला त्याच्या क्वेरीज सॉल्व्ह होऊ शकतात लगेच. मग अशा वेळेस तुम्ही महिलांचे पुरुषांचे काय सेमिनार वगैरे घेता का? घेतो ना. आमचे कार्यक्रम चालूच असतात. महिन्याला आमच्या फिक्स अशा मीटिंग्स असतात, गावात, शहरात, झोपडपट्टी एरियामध्ये. पण पुरुष आम्हाला मिळतात कुठे? जिथे काम चालतं तिथे. जे प्रवासी वर्ग आहे त्या ठिकाणी. कंपन्यांमध्ये आम्ही जातो. आता ह्या साईडला मॅकलॉड्स एक फार्मास्युटिकल कंपनी, 300 वर्कर आहेत. मग हा मोठा मावा माल तिथे मिळतो. तिथे तिथले मॅनेजर हे अतिशय चांगले आहेत, मग ते आम्हाला साथ देतात. मग तिथे अवेअरनेस सेशन, मग त्यांचं काम थांबून ते 2 तास तरी आम्हाला तो मॉप देतात. तपासणी आम्ही ठेवतो तिथे, गुप्तरोग आहे त्याबद्दल बोलणंच होतं. आणि कन्स्ट्रक्शन वर्क तुम्हाला सांगितलं, लोढा साईड आपल्या भिवंडीत चालू आहे, मग लोढाच्या ठिकाणी आम्ही जाऊन काम करतो, तिथे अवेअरनेस सेशन घेतो. पण मग तिथे जायच्या आधी तुम्ही कोणाशी संपर्क करता का? करतो ना. जे सुपरवायझर असतात त्यांचे कोण ना कोण दुवा मिळतो. मला जायचं आहे ना, तर मी विचार करते ना, अरे मला त्या गावाला जायचं, कसं जाऊ. तर तसे कोण ना कोण दुवे मिळतात. तुमची इच्छाशक्ती दांडली पाहिजे. आता आपण सध्या पाहतो की लहान मुलं मुली यांना या सेक्सबद्दल खूप ॲट्रॅक्शन होतो 15, 16, 17 वयामध्ये. तर त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? त्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असतात? बघा, ही जी मुलं आहेत ना, आता मुलांची वाढ होते ती 10 ते 16 या वयोगटामध्ये मुलांची प्रजनन आरोग्याची वाढ होते. तसं मुलींचंसुद्धा आहे. हल्ली 9 वर्षात मुली वयात येतात. एक पहिले आम्ही बघायचो की 8वी 9वीला मुलगी गेली की तिला मासिक स्राव सुरू व्हायचा, पण आता 4थीतल्या मुलीलासुद्धा हा स्राव सुरू होते. तर खरं तर ही खूप मोठी समस्या झाली, कारण ही बदलती जीवनशैली आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर पण होतोच आहे. तर तरुण जशी मुलं वयात येत आहेत, मला असं वाटतं की घरातून पण त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आई मुलीशी आजकाल बोलते,
पण अजूनही माझे पप्पा माझ्याशी बोलत नाही. हा ड्रॉबॅक आहे की मुलं अधांतरीच राहतात थोडीशी. आता मी स्कूल प्रोग्रामला जातो, शाळेमध्ये कार्यक्रम करतो, शिक्षकांचे ट्रेनिंग घेतो, काही पीएस ग्रुप तयार केले त्यांचे ट्रेनिंग घेतो की ते जास्त त्यांच्या मुलांमध्ये मित्रांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतील. पण शास्त्रोक्त पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. तुमच्या मते याची वयोमर्यादा काय असली पाहिजे? आता आम्ही कार्यक्रम करतो ना, तर त्याचे 3 स्टेप आहेत की साधारण 10 ते 14, त्याच्यानंतर 15 ते 19, मग 20 ते 24, मग ते कॉलेजचा ग्रुप येतो असं. तर ह्या सगळ्यांना वेगवेगळ्या त्या 7 आमचे टॉपिक आहेत कार्यक्रमातले. तर ते सगळे एका ठिकाणी लागू नाही पडत आहे. वयानुसार त्या कार्यक्रमाचा आपण एक शेड्यूल तयार केलेला आहे की एवढं आपण इथे बोललं पाहिजे, ह्या वयोगटात एवढं बोललं पाहिजे, ह्या वयोगटात एवढं बोललं पाहिजे. पण लिमिटेशन आहेत ना, एवढा मोठा एरिया आणि एक संस्था हे नाही करू शकत. आणि त्याच्यासाठी शिक्षकांचं ट्रेनिंग की तुम्ही जिथे वेळ येते तिथे शिक्षकांनी पण बोललं पाहिजे. पण टीचर्स ट्रेनिंग पण आम्ही घेतलेले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा कॉन्फरन्स होतात, टीचर्स कॉन्फरन्स. मग केंद्रप्रमुख किंवा शिक्षण अधिकारी यांना रिक्वेस्ट करतो की थोडासा 1 तास आम्हाला पण द्या, आणि मग आम्ही बोलतो. मुलांच्या काही समस्या असल्या तर ते सांगतात. जेव्हा जेव्हा मेनली मुलांचे सेशन घेतो, मुली तर येतातच आमच्या क्लिनिकला कारण आम्ही तेच काम करतो, पण मुलांना माहिती नसतं. आणि मुलांना आम्ही जेव्हा बोलतो की तुम्हाला ही समस्या असेल तर तुम्ही आमच्या क्लिनिकपर्यंत जरूर या, किंवा तुमचे कोणी फॅमिली डॉक्टर्स असतील त्यांना तुम्ही दाखवा. पण तुम्हाला असं का वाटतं तुमच्या मते की हा जो विषय आहे मुलींना हे शाळेतून शिकवलं पाहिजे की याची सुरुवात घरापासून झाली पाहिजे? मी तर म्हणेन घरापासून. शाळा ते त्यांचं कर्तव्य बजावतील की मला तेवढ्या पिरियडमध्ये हे सगळं बोलायचं आहे. पण आईवडील कायमस्वरूपी असतात आणि आईवडील जेवढं सौम्य होऊन त्यांच्याशी बोलतील, जोर नको, प्रेमाने, ह्या गोष्टी प्रेमानेच हाताळाव्या लागतील. की बाळा तू आता वयात आलास, तुझ्या शरीरामध्ये हे बदल होणार आहेत, शारीरिक मानसिक, तर ह्या बदलाला आता तुला पुढे जायचं, सामोरं जायचं. हे मुलीलाही सांगितलं पाहिजे, त्यांना त्याचं बर्डन नाही वाटलं पाहिजे. न्यूनगंड येता कामा नये. काही मुलांना आपल्या अवयवांबद्दल पण न्यूनगंड असतो, तर हे मुलांना आधी क्लिअर केलेलं बरं असतं. ते केलं तर मुलं पुढे त्या विषयाकडे फारसे जाणार नाहीत. जर वयात यायच्या आधीपासून जर सुरुवात केली त्यांना सांगायचं तर जास्त संकोच पण येणार नाही आईवडिलांना आणि त्यांनाही व्यवस्थित पटेल, तेही फ्रीली बोलू शकतात. जेव्हा एकदा मुलं वयात आली त्यांना पण ऑकवर्ड वाटतो का आपण आईवडिलांशी या विषयावर कसं बोलायचं. आता आपण लहान मुलाला सांगतो जा देवाला दिवा लाव, जा प्रार्थना कर, तर हे आपण सांगतो आणि ते ऐकतात. तर हेच आहे की तुम्ही चांगले संस्कार असे पण देऊ शकता. आता शाळेत जेव्हा आम्ही घेतो की ह्याला लिंग काय म्हणतात, मी फोटो दाखवते प्रजनन अवयवांचा, ह्याला काय म्हणतात. काही मुलं लाजून गाजून खाली मान ठेवून म्हणतात लिंग, पण ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पेनिस. मग ह्याला काय म्हणतात, पोरं गप्प होतात, स्क्रोटम, टेस्टीज, फोरस्किन, 4च इंग्लिश वर्ड आहेत. ते पाठ केले तर इंग्लिश अशी भाषा आहे की लाज नाही वाटत. तेच मराठीत बोलताना आपला तो शब्द संकोचतो आपण. आणि त्यांना मी नेहमी सांगितलं तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जा, तो वर्ड्स अख्ख्या जगात चालणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लाज वाटायचं काय कारण आहे का. मग तुम्हाला जेव्हा अशा काही समस्या येतात, तुम्ही ग्राउंडवर मैदानी खेळ खेळता, एखाद्याची लात लागली त्या जागेवर, सूज आली, तर पहिलं तर पोटात दुखतं. तुम्ही डॉक्टरला काय सांगणार, पोट दुखतं. ते काय विचार करणार, काय आत्ताची पोरं काय काय खातात, ॲसिडिटी झाली असेल काय, पेन किलर देणार काय, ॲसिडिटीची औषधं देतील. पण मूळ दुखणं बाजूला राहतं ना. मग ते तुम्हाला कळालं की सर मला पेनिसला मार लागलेलं आहे, माझ्या स्क्रोटमला मार लागला, हे बोलायला लाज येते का, नाही. आता हे कालसुद्धा मी हे सेशन घेतलं. 2 मुलांनी माझ्याकडनं पत्ते घेतले. मॅडम मला तुम्ही सांगितलं ना हा त्रास आहे, मी कधी येऊ. मी आजचा त्यांना ॲड्रेस केलेले की आज आमचे डॉक्टर येतात शुक्रवारी दुपारी 2 ते 4 या, हे मी मुलांना म्हणते. आणि येतात मुलं. बरं त्यांना सांगतो की एवढं घरगुती एक इलाज आहे, एवढा करा, एवढं होऊन बरं नाही वाटत आहे, तुम्ही आमच्या क्लिनिकला या. आता मुलांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळतं. मुलांना गोंधळून जातात, आम्ही बोलावं तर कुठे बोलावं, आमचे प्रश्न आहेत कुठे मांडावे.
हा प्रश्न येतोच येतो. डायरेक्ट दवाखान्यात जाऊ शकत नाही आणि आईवडिलांशी ते चर्चा करू शकत नाही आणि मित्रांशी चर्चा करून तसा त्यांचा काय फायदा होत नाही. मित्र खिल्ली उडवणार असं होतं. फार कमी मित्र आहेत की सांगतील अरे आपण कोणाशी तरी बोलू याच्यावर. पण काही मित्र अरे यार त्याचा असा प्रश्न आहे, तो असा आहे, तर असं व्हायला काय नाही. आणि म्हणून घरात आईवडिलांनीच ॲक्टिव्ह होणं आणि मुलांशी तुम्हाला कठीण जात असेल ना, आहेत ना आमच्यासारख्या संस्था, पाठवा की या. तुम्हाला वाटतं की आम्हाला बोलायला हे कठीण होतं आहे, या असे पालक पण येतात आमच्याकडे. आईवडिलांना अशा संस्था आहेत याचीच कल्पना नाही. जर तुमची संस्था जर प्रत्येक घरोघरी पोचली तर साहजिकच आहे याचा खूप जास्त फायदा होईल. आम्ही पोचतोय पण नगरही वाढत चाललेत आणि आमच्याकडे आता मॅनपॉवर तेवढी नाही. खूप पॉप्युलेशन खूप पॉप्युलेशन आहे. हे खरं तर आता हे सरकारचं पण काम आहे. तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला मी IGMला गेली तर किशोरवयीन मुलांच्या समस्या असं बॅनर आहे तिथेही. पण मग हे काम तेवढं सस्टेनेबल नाही होताना दिसत आहे. मुलांसाठी नक्की व्यासपीठ पाहिजे. आपण मुलांना दोष देऊन चालत नाही. आपण म्हणतो हा व्यसनात गेला, असा गेला. अरे का गेला? ठीक आहे, आपण म्हणतो चांगले मित्र जोडा, पण एखादा मित्र असा पण असतो ना की तो कुठेही त्याला घेऊन जाऊ शकतो. एखादा मित्र एखाद्या उंचीवर नेऊन ठेवतो. हे दोन्ही परिस्थिती आहे. तर मुलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जागा नक्कीच हवी. कोणता मित्र आपल्यासाठी चांगला आहे किंवा कोणता मित्र त्याची संगत वाईट आहे हे सांगण्यासाठी आईबापांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा त्याची पहल केली पाहिजे की त्यांना समजवणं, त्यांना शिक्षित करणं की तुम्ही ह्या गोष्टी निवडा, ह्या गोष्टी नका निवडू. त्यासाठी आईवडिलांनी स्वतःने त्यांना टाईम दिला पाहिजे. आता आपण बघतो की मुलींना गुड टच, बॅड टच हे सांगितलं जातं, घरी शिकवलं जातो किंवा शाळेतही शिकवलं जातं, पण मुलांना असं शिकवलं जात नाही. आणि आता आम्ही शाळेत हे कार्यक्रम सुरू केले. आधीपासूनच केलेत, पण आता त्याचं प्रमाण आम्ही जास्त वाढवलं. कारण गुड टच, बॅड टच आता मुलांनाही सांगण्याची गरज मुलींनाच आहे असं नाही. मुलांवरही अत्याचार होत आहेत आणि मुलींवर पण होत आहेत. तर दोघांनाही हे सांगणं गरजेचं आहे. आणि मुलांना हेही सांगणं गरजेचं आहे का सिगरेट पिणं, दाखवणं, म्हणजे सिगरेट दारू पिणं कमी, पण ते दाखवणं जास्त. मला दाखवायचं आहे, समोरच्याला इम्प्रेस करायचं आहे, पण त्यामुळे त्याचे काय दुष्परिणाम आहेत किंवा एखाद्या मुलीवर त्यांनी त्या टायमाला अत्याचार केला तर त्या टायमाला तिची लाईफ किती खराब होईल किंवा तिला किती त्रास होऊ शकतो तिच्या लाईफमध्ये, तिची लाईफ पूर्ण स्पॉईल होऊ शकते, हेही शिकवणं जास्त गरजेचं आहे. खरं आहे तुमचं म्हणणं. आम्ही शाळेमध्ये मी हल्ली जिथे जिथे जाते मुलांना इक्वॅलिटीवर जास्त भर देते की भांडी घासते कोण? आई. अजून कोण घासतं? ताई. मग मी का नाही? तर हे इक्वॅलिटी मुलांमध्ये यायला पाहिजे. तर मुलांना असं सांगितलं की ती मुलं विचार करतात, खूप विचार करतात त्याच्यावर. कारण आता पूर्वीसारखं राहिलं नाही. आता आईही कामाला जाते, बाबाही कामाला जातात. मग त्या घरावर त्या ताईला त्रास होतो किंवा तर तिला एकटीला तुम्ही प्रेशर देऊ नका, तुम्ही शिका, पण ह्याचा तुम्हाला फायदा होईल. उद्या तुम्ही उच्च शिक्षणासाठी कुठे बाहेर गेलात तर तुमचं जेवण तुम्हाला बनवता येईल, तुमची भांडी तुम्हाला घासता येतील, त्याच्यासाठी तुमचा खर्च नाही होणार. तर कोणतीही गोष्ट वाया जाणारी नसते, आपण शिकून घ्यायची ती. हे ताईनेच केलं पाहिजे, हे आईनेच केले पाहिजे, असं करू नका. तुम्ही जेव्हा कमवते व्हाल, माझ्या आईने किती कष्ट केले मला माहिती आहे, पण त्या पहिल्या पगारातनं 10 रुपयाची तरी वस्तू आईसाठी आणा आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, कॅमेऱ्यात टिपण्यासारखे असतात की आज माझ्या मुलाने पहिली कमाई केली आणि त्याच्या पगारातनं मला हे आणलं. ही आई किती गावभर सांगत जाईल. आजच्या पिढीला पहिला जेव्हा पेमेंट मिळतो तेव्हा त्याचा पहिला विषय असतो का आपण आयफोन किंवा मोबाईल कोणता तरी घेतला पाहिजे. म्हणजे त्यांचं लक्ष आता आईवरना आयफोनवर झालेलं आहे. तर असे काही प्रसंग आहेत तुमच्याजवळ की मुलांना त्याची शिकवण नसल्यामुळे काहीतरी असे प्रकार घडलेले आहेत? एक असा प्रसंग झाला की ती मुलगी थोडी मंद होती आणि त्या मुलीला शेजारचे लोक पाणी भरून दे, तुला 1 रुपया देईन, हे होतं. साधारण 14 वर्षाची मुलगी होती आणि ती असं काम करायची, पण तिला कधीच कळालं नाही की जी व्यक्ती माझ्यासोबत जे काही करते हे माझं शोषण आहे किंवा काय. आई कामाला जायची, उठल्या आई कामाला जायची, वडील कामाला जायची, मुलगी घरात. आणि ती मंद असल्यामुळे तिला शाळेत
जास्त म्हणजे गेली ती सुरुवातीला, पण नंतर नाही जाऊ शकले. तेव्हा एक दिवस तिची आजी तिकडे आली होती आणि ती मुलगी झोपली होती. तेव्हा ते पोट असं, तिला ते श्वास, आणि ती आजी दाई होती, तेव्हा तिला ते जाणवलं की हे काय चाललं आहे हिचं, असं असे कसं श्वास घेते ही. म्हणून तिने हळूच असा पोटावर हात फिरवला. तिला वेगळंच काहीतरी वाटलं आणि तिने तिच्या आईला सांगितलं त्या मुलीच्या. ते लोक तपासायला आले आमच्याकडे, कारण माझ्या गावाच्या बाजूलाच होतं. तर तपासायला आले. तपासणीनंतर कळालं की ही आहे, प्रेग्नन्सी आहे. तिचं वय काय होतं मुली? 14. बापरे. म्हटलं कोण? मग तिने सांगितलं की काका. तर कधी कधी अत्याचार हे घरातूनच होत असतात. किती मुलींमध्ये मी पाहिलेले की वडीलसुद्धा मुलीला स्पर्श करतात, हेही आहे. ह्या अशा केसेसही आमच्या क्लिनिकपर्यंत आलेल्या आहेत. एकदा तर एक खूप लहान मुलगी होती, 11 वर्षाची होती, 11-12. आणि ती मुलगी जेव्हा क्लिनिकला स्कूल ड्रेसवर आली तेव्हा मला असं वाटलं आई तपासायला आले आणि मुलगी आईसोबत शाळेतून आली असेल. माझ्या डोक्यात हा विचार पण नव्हता गेला. नंतर आमच्या डॉक्टर केळकर त्यांनी माझ्याकडे ती केस पाठवली. तेव्हा मी काउन्सिलर होते आणि मी बघितल्यानंतर मला चक्रावल्यासारखंच झालं थोड्या वेळासाठी. म्हटलं बापरे, किती बारीक लहान आहे मुलगी. आणि जेव्हा त्या मुलीशी बोलले तेव्हा जवळजवळ तो 35 वर्षाचा माणूस होता. केवळ एक चॉकलेट मिळायचं. तिला ॲक्च्युली काय समजणार आहे या गोष्टीचं? असं त्या मुलीचं शोषण होतं. आणि आई म्हणते की नाही, माझी मुलगी घराबाहेर जात नाही, माझी मुलगी घराबाहेर नाही. मग मी त्यांना एकच प्रश्न केला, मग घरात शोधा. जर ती बाहेर जात नाही तर तुम्ही घरी शोध घ्या. तर बरेचसे अत्याचार हे जवळच्या लोकांकडनं होताना आपल्याला दिसतात. काय होतं, पूर्वी मुली किंवा लहानपणी असा विश्वास होता, हे माझे बाबा आहेत, हे काका आहेत, हे दादा आहे, हे काय करणार आहेत मला. मुली कपडे पण चेंज तिथे करत होत्या. इतकी नजर नव्हती. कुठे जायचं होतं आपण भरोशावर सोडू शकत होतो ना. आता भरोशावर सोडणं तसं नाही आहे आता. तर त्याच्यामुळे मुलींना अलर्ट करावं लागतं. अशा कितीतरी प्रसंग की ते त्यांना आम्ही आमच्या क्लिनिकला काहीच नाही देऊ शकत, पण एक करू शकतो की तिला त्या प्रसंगापासून गर्भधारणा होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो. पण जे ऑलरेडी गर्भधारणा घेऊन आलेत त्यांना आम्ही काय करणार? मग पॉक्सो ॲक्ट हे ते भरपूर येतं. मग त्यांना आम्ही हायर सेंटरला, सरकारी सेंटर जिथे आता कळवा आहे आपल्याकडे, तर आम्ही कळव्याला पाठवू शकतो. मग त्यामध्ये काही कायदेशीर कारवाई होते का? सगळंच होतं. पोलीस केस होते, बऱ्याच गोष्टी येतात. मग अशा टायमाला जे कुटुंबातला एखादा व्यक्ती असेल, त्यांनी हे सगळं केलं असेल, तर कुटुंब त्याला साथ देतो का? कितीतरी वेळा बोलतात ना की झाकली मूठ 1.25 लाखाची. अशा घटना तर जास्त. आपण म्हणतो पोलीस केस करा, आईवडिलांना सांगतो, तोपर्यंत आईवडील गायब झालेले असतात क्लिनिकमधनं. कारण विचार करतात मुलीचा पुढे काय होईल. त्यांनी तर तो पण एक सोशल प्रॉब्लेम आहे ना, असं ॲक्सेप्ट कोण करणार, असाही प्रश्न आहे. आता मी मागे पोलीस स्टेशनला जस्ट इन्क्वायरीसाठी गेले होते की अशी केस आमच्याकडे आली, तर तुमच्याकडनं आम्हाला काय प्रोटेक्शन मिळणार किंवा त्या मुलीला तुम्ही आमच्याकडे आणा, आम्हाला काम द्या, आम्ही बघू काय करायचं ते पुढे. आता पोलीस काका जो असा असतो, न्याय द्या, हे द्या, हे प्रकरण खूप वाटतं. मग पालक तयार होत नाही, बाई गप्प बसा, आम्हाला काय करायचं ते आम्ही करतो, तुम्ही नका पडू याच्यात, असं होतं. तर आपल्याला पण एक लिमिट येतं ना. जेव्हा समोरचा माणूस कन्सेंट देत नाही तर तिथे आपल्याला फोर्स करण्यात काही पॉईंट असतो. आणि आपण विचारही केला पाहिजे, त्या मुलीचं पण आयुष्य आहे, आपल्यापेक्षा जास्त ते काळजी घेणारे असतात. बरोबर. आणि त्याचा परिणाम त्या मुलीवर काय होतो हे लग्नानंतरही बऱ्याच वेळेस झालेलं आहे की ती घाबरते आणि मग त्यांचं वैवाहिक आयुष्यही बरेच वेळेस ती मग प्रत्येक पुरुषाला त्याच नजरेने बघत असते. नक्कीच लहान मुलांना खूप सांभाळलं पाहिजे, खास करून मुलींना. महिला म्हणून एक खूप आपल्या समाजामध्ये एक धारणा आहे की जर महिलेला मूल होत नसेल तर पुरुष दुसरा लग्न हा उपाय बघत असतो. तुम्हाला काय वाटते की एका महिलेला जर मूल होत नसेल तर त्या पुरुषांनी दुसरा लग्न केलं पाहिजे किंवा फक्त महिलांमध्ये दोष असतात का? असं अजिबात नाही. महिलांमध्येच दोष असतात हे मी मानणारच नाही. मूल होत नाही त्याला दोघंही जबाबदार असतात. कुणामध्ये काय आहे ते आधी तपासायला लागतं. पण अगदी 20 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत
की मूल होत नाही ना, तुझा करू ना मी सांभाळ, पण दुसरी बायको करू दे त्याला. आता वय निघून चालले, कधी मुलं व्हायची, कधी संसार व्हायचा. कधी कधी बाईला जर माहेरून सपोर्ट नसेल किंवा काय, तर ती कन्सेंट जर तिची दिली, तिची कन्सेंटने ते करतात, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं. पण बरेच वेळा असं झालं की हिला मूलने हिला टाकायची. आणि अशा वेळेस गावामध्ये न्याय झालेला आहे आणि ते लोक आमच्या क्लिनिकपर्यंत आलेले आहेत. त्या दिवशी तिचं आणि त्याचा दोघांचंही रिपोर्टिंग केलं होतं, ते रिपोर्ट मिळणार होते. त्या रिपोर्टमध्ये जर हे सिद्ध झालं असतं की बाईपासून मूल होत नाही, तर त्या क्षणाला तिचा डिवोर्स होता, शाब्दिक. म्हणजे तिथे कोर्ट कचेऱ्याने गावकीचं पंचायत. त्याच्यामुळे ती मुलगीही तणावात होती, तिचे आईवडील चेहरा बघण्यासारखा होता, त्या गावचे सरपंच पण तणावात होते. ते येऊन मला बोलले, बाई काय करायचं, मलाही ताण आलं आहे हो, की असं झालं तर म्हणतील आम्ही पोरीला सोडतो. म्हटलं पाहूया ना, काय रिपोर्ट असतील तर पाहूया आपण, देवाची मर्जी, आता दुसरं काय, पाहूया. आणि रिपोर्ट मिळाले. मी पहिले बघितले, अरे बापरे, मी निश्चिंत झाले, बाई सेफ आहे. आणि मग आमच्या हॉलमध्येच ते बसले होते, तर बाई आले रिपोर्ट, हो म्हटलं आले. काय आहे रिपोर्ट, सगळे तावात होते अगदी. म्हटलं माफ करा, पण तुमचीच बाजू नाजूक आहे. मग सगळ्यांचे चेहरे पडले आणि त्या मुलीचा चेहरा उजळला, कारण ती खूप प्रेम करत होती त्या माणसावर. भले मूल नाही, पण मी संसार करेन, हे होतं. आता आज तुम्ही बघाल तर का दुसरं लग्न करायची गरज आहे? आज नवीन तंत्रज्ञान किती आलेलं आहे त्याच्यामध्ये. IVF आहे, त्याच्यानंतर टेस्ट ट्यूब बेबीसारखे प्रकार आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत जरूर त्याने हे इलाज करावे. आज पुरुषांमध्ये काही वीर्याच्या तक्रारी असतील तर क्रायोबँक आहेत. स्त्रियांचे काही प्रश्न असतील, जेनेसिससारखे सेंटर आता सगळीकडे खुले झालेले आहेत. इव्हन आपल्या भिवंडीत पण ही ट्रीटमेंट आता व्हायला लागली. तर त्याच्यासाठी दुसरं लग्न हा पर्याय नाही आहे. तुम्ही हे करा. जर तुमच्याकडे पैसे नाही आहेत, ह्या ट्रीटमेंट महागड्या आहेत, कसं काय करायचं? तर आपल्या देशामध्ये किती अशी मुलं आहेत की त्यांना आईवडिलांचं छत्र नाही आहे. एखादं मूल तुम्ही ॲडॉप्ट करू शकता. ॲडॉप्शन हा सुद्धा एक पर्याय आहे. म्हणजे पर्याय खूप आहेत, तुमची नजर तिथे गेली पाहिजे आणि तुम्ही ते मान्य केलं पाहिजे. आता रिमांड होममध्ये पूर्वी साधा अर्ज भरला, थोडीशी चाचपणी केली की मूल द्यायचं पूर्वी. आता नाही, आता तर खूप स्ट्रिक्ट आहे. पण कितीतरी महिलांना आम्ही तो मार्ग पण सुचवलेला होता त्यावेळेस. अहो नाही, मूल ट्रीटमेंट करता नाही होत, वय बघा, ह्या वयानंतर मूल होणं पण बरोबर नाही आहे, मग तुम्ही ॲडॉप्ट करा. रिमांड होममध्ये किती जणींनी अशी मुली घेतलेल्या आहेत, मुलगा आहे ओ मुलगी आहे ओ घेतलेले आहेत. तर हे कुणाचा तरी बाप व्हा, आता आई वडील व्हा. सिंधुताई सपकाळेने नाही का केलं, अनाथांची माय झालीच ना, कितीतरी मुलांचं आयुष्य सुधरवलं त्या बाईने. तसं आपण एक प्रयत्न केला तर काय बिघडतं? तर मी म्हणते की बायकोला सोडून द्या, चांगला उभा केलेला तिने संसार आहे, तिची तिथे मेहनत आहे, तिला सोडून दुसरं लग्न करून तुम्ही किती सुखी व्हाल. कुठेतरी त्या आठवणी असतात, त्या जागेवर तिचा हात फिरलेला आहे, पै करून संसार उभा केलेला आहे. केवळ मूल नाही म्हणून अख्खा संसार उद्ध्वस्त करायचा का, हा प्रश्न आहे माझा. जवळपास 8-10 वर्ष तर निघून गेलेलीच असतात. आणि जेव्हा पुरुषांपासून मूल होणार नाही असं असतं तेव्हा बाई सोडून जाते का? ती ॲडजस्ट करते ना, मग तुम्ही तसं ॲडजस्ट करायला पाहिजे. पण काय असते की महिलांना असं वाटते, महिला असं जर ह्या प्रसंगामध्ये असल्यानंतर त्या आतून स्वतःलाच दोष देत असतात. त्यांना असं वाटतं की खरंच माझ्यातच दोष आहे. तर त्यांना शिक्षित करण्यासाठी तुम्ही काही सेमिनार वगैरे करता का? ते सेमिनार नाही, आमच्या मीटिंग चालूच असतात. आणि माझ्या प्रत्येक मीटिंगमध्ये मूल जन्माला आल्यापासून तर पुढे आणि आपल्या म्हातारपणापर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला मूल होत नाही, आता एक कपल सपोज 2 वर्ष 3 वर्ष एकत्र राहतं आणि गर्भधारणा होत नाही, तर दोघांनी तपास केला पाहिजे, हे आम्ही सांगतो. आता काही वेळेस बाई घेऊन येते सुनेला आणि म्हणते हिला तपासा, मूल होत नाही. म्हटलं हिलाच नाही त्याला पण आणा, दोघांचाही तपास करू. मी गोडीने बोलते की तुम्ही त्यांना पण आणा. नाही पण आता पहिले हिला करा,
ठीक आहे आम्ही करतो हिचा पहिला तपास, पण आम्ही सांगू त्यावराला त्यांना पण पाठवा. आणि आता हल्ली हे चित्र बरं आहे की बाई एकटी येत नाही, सोबत नवराही असतो. कोणतीही सेवा घ्यायला नवरासोबत असतो. हे चित्र आता बरं दिसतंय मला. पण अशा वेळेस तुम्ही पुरुषांना काय सल्ला द्याल? कसं असतं, पुरुषांमध्ये पण बरेच न्यूनगंड बघायला मिळालेले आहेत. कारण माझं एक वय बघितलं ना, तर माझ्यासमोर येणारा जो व्यक्ती आहे, पुरुष आहे, तो मला आईच्या जागेवर बघतो, बहिणीच्या जागेवर बघतो की ताई तुम्ही बहिणीसारख्या आहात, माझ्या आईसारख्या आहात. काही वेळेस त्यांना त्यांच्या आपण म्हणतो की त्यांच्या पेनिसबद्दल त्यांना शंका असते की मी तिला समाधानी ठेवू शकतो की नाही, हा मला प्रश्नच पडतो. त्याच्यानंतर माझ्यापासून मूल होत नाही आहे का. तर हे सगळे मग आमचे फिमेल डॉक्टर तर आहेत बाईला समजायला, पण मेल OPDचे डॉक्टरही अतिशय चांगले आहेत. ते खूप छान काउन्सिलिंग करतात आणि ते काही पिक्चर्स दाखवून त्यांना समजावून सांगतात. तर मी म्हणते की ठीक आहे ना, आयुष्यामध्ये ती एक कमतरता असते, पण कितीतरी लोक विवाह करतच नाही आहेत, संसार करतच नाही आहेत, पण ते एका टोकावर जाऊन आपलं काम करत असतात, ते कुठेही मागे बघत नाही. तर ठीक आहे ना, हे कमी पण आहे आमच्यात, काय बिघडतं. पण अशा कितीतरी मुलांसाठी आपण काम करू शकतो. ही गोष्ट एक आपल्यामध्ये कमी आहे, पण आपलं ध्येय मोठं असलं पाहिजे. आता आपण बघतो अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होऊन गेले, त्यांनी तर लग्न नाही केलं, पण किती मुलांचे सेमिनार घेतले, किती मुलांना दिशा दिली त्यांनी की नाही हे तुमचे गोल असले पाहिजेत, हे ह्या वयापासूनच तुम्ही करा, हे ते ठसून सांगत होते. तर तुम्ही तसं लाईफ जरा चेंज करण्याचाही प्रयत्न करा. आयुष्यभर तेच आहे, सगळ्यांनाही संसार करायचा आहे, सगळ्यांना. मुलगा नाही तोच म्हणतो मला मुलगा नाही, मुलगी नाही तो रडतो. आज हेही रडतात की मुलगी नाही. पहिले असं मुलगीच झाली म्हणून आठा पडायच्या, पण आता मुलगी व्हावी म्हणून बरेच लोक देवाला नवस पण करतात की मला एक मुलगी पाहिजे, मला एक कन्यादान करायचं आहे. तर मी म्हणेन की मुलगी आहे तो खरंच लकी आहे, पण आपल्याला दोन्ही पाहिजे, मुलगाही हवा मुलगीही हवी. जे होतं आहे म्हणून आपण हे चोचले, पण ज्यांना काहीच होत नाही त्यांना ते म्हणतात आम्हाला काही पण चालेल. कधी कधीच मुलं होतात पण त्यांच्यामध्ये अपंगत्व असतं. पहिलं बाळंतपण, दुसरं बाळंतपण, तिसरं बाळंतपण सेम. मग मशीनमध्येच बिघाड आहे, मग कशाला आपण त्या वाट्याला जास्त जा. आणि अशी मुलं जर जन्माला एखादा अट्टहास आपण केला की नाही मरू दे, राहू दे, काय असेल ते मी बघेन, हे इमोशनल बाजू आहे. पण आता तर तंत्रज्ञानाने समजतो, त्यासाठी आणखीन काय तुम्ही सांगता का, सुचवता का की ठेवलं पाहिजे की नाही ठेवलं पाहिजे? आम्ही असं जेव्हा दिसतं ना की ह्या मुलामध्ये अपंगत्व आहे किंवा हार्ट बीट्स कमी दिसत आहेत किंवा काहीतरी त्याला आहे व्यंग, तर आम्ही ते सोनोग्राफीमध्ये कळतंच. पुढे जाऊन जन्माला आल्यानंतर त्याला खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स येतात. पण काही वेळेस असं म्हणतात की काहीच नाही तर एकतरी होऊन बघू द्या, चान्स घेतात. आणि मग जेव्हा अशी परिस्थिती येते की मग असं म्हणते बाई मी उगीच असं केलं, असे म्हणणारे आहेत. कारण त्याचे पण हाल होतात आणि बाकी पूर्ण कुटुंब त्याच्यावर लक्ष द्यायला लागतं. अशात आपल्या भिवंडी शाळा आहेत, जे कर्णबधीर मूकबधीर भैरवसारखे संस्था जी चालवते, तिथे पण मी अशा आरोग्य विषयक सेशन घ्यायला गेले होते. तिथे वाईट वाटतं आपल्याला की नाही ते एक्सप्रेस करू शकत, पण त्यांच्या ॲक्शन, चेहऱ्यावरचे भाव बघून आपल्याला कळतं की ह्याला काहीतरी हे म्हणायचं आहे, असंच आहे. पण त्यांच्या टीचर्स आपल्याला बरोबर समजून सांगतात की ह्याला हे म्हणायचं आहे. मग त्या पद्धतीने आपण उत्तर दिले की त्यांना तशा हावभाव करून. पण मग 1-2 वर्ष त्यांच्याबरोबर राहूनही त्यांच्यावर पण जीव लागतो ना. खरंच मग काहीच करू शकत. आपण एक पाळीव प्राण्यावर इतका जीव लावतो, तर तो तर आपला मुलगाच असतो, मुलगीच असते. जे तरुण असतात ना तोपर्यंत हे सगळं मान्य आहे, पण जेव्हा त्यांचं वय होतं तेव्हा त्यांना विचार येतो की आमच्यानंतर ह्याचं काय, ह्या व्यक्तीचं काय. असे किती मुलींची बाजू तुम्हाला मी सांगते. 40 वर्ष त्या मुलीला झालेत, आईवडील पूर्ण थकलेले. त्या मुलीला महिना येतो कसं स्वच्छ राहायचं कळत नाही. आई म्हणते मी आतापर्यंत केलं, पण उद्या माझं काय झालं तर हिचं कसं होणार, तर मग हिचा गर्भाशयच काढून टाका, अशा सांगणाऱ्याही आया आलेल्या आहेत. जी मुलगी मतिमंद आहे तिची आई 8 दिवसापूर्वीच आमच्याकडे क्लिनिकला आली आणि म्हणाली की बाई माझ्या मुलीचं कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करायचं. म्हटलं नाही हो, असं नाही करता येत, कारण तिचं लग्नच नाही झालेलं. पण मला असं वाटतं आता मी थकले ना मॅडम, ह्या मुलीवर कोणी अत्याचार केला तर पुढचं कोणी बघायचं. तर हे सामाजिक प्रश्न खूप आहेत. पण मग ते कायदेशीर करता येतो की येतच नाही? नाही, असं कसं करता येणार. म्हणजे तो तिच्यानंतर मग पुढे त्रास प्रश्नच आहे.
म्हणून आम्ही म्हणतो की अशा प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा कळतं ना तर ते अवॉइड केलेलंच बरं असतं बरेच वेळा. पण काहींना तो अनुभव घ्यायचा असतो, मला आई व्हायचे, मला कशी डिलिव्हर होते मला अनुभव घ्यायचे. तर ती मानसिकता पण आपण रोखू शकत नाही कोणाची. एक होप असते हो. पुढे जर समजा चांगलं झालं तर आहे, पुढे इतकं तंत्रज्ञान वाढलेलं आहे, नक्कीच पुढे नक्कीच काही ना काही होऊ आपण शकतो. बरोबर आहे, आपण निगेटिव्ह प्रयत्न राहून पण करूया. चालत नाही. हां, पण हल्ली ते प्रश्न मी बघते डोळ्यासमोर, वाईट पण वाटतं, पण आपण सुचू करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही असं होतं. आपल्या देशात प्रवासी वर्ग खूप आहे आणि तो असल्यामुळे लैंगिक आजारही त्या माध्यमातून बरेचसे होतात. तर अशा वेळेस ते इथे त्यांचं कोणी संबंधातला नसतो किंवा माहितीचा नसतो, त्यामुळे ते कोणाला सांगू शकत नाही. तर अशा वेळेस तुम्ही काही सेमिनार घेता, त्यावेळेस तुम्हाला आढळत असतीलच. मग त्यांना अशी विशिष्ट काही सल्ले तुम्ही देता का? नक्कीच. पहिलं गोष्ट म्हणजे महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी आहे, त्यांच्या माध्यमातून असे मायग्रंट जे आहेत त्यांच्यासाठी प्रोजेक्ट्स आलेले आहेत. तर मायग्रंट प्रोजेक्ट्स आपला एरिया कवर करतं की इथे 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 आपल्याला आपला मायग्रंट मिळणार. मग ते पानटपरी असेल, मेस असेल, कंपन्या आहेत, मग ते जर लूम ओनर असोसिएशन्स आहेत त्यांच्याच्या मदतीने मग ते तिथपर्यंत एंट्री करतात. एखाद्या कॅन्टीनमध्ये बसून त्यांचं काउन्सिलिंग होतं, तिथे त्यांचं टेस्टिंग होतं. त्याच्यामध्ये त्यांना काही गुप्त आजार आहेत का त्याच्यासाठी डॉक्टर अपॉइंट केलेले असतात. मग डॉक्टरसुद्धा त्या कम्युनिटीमध्ये जाऊन त्यांची तपासणी करतात आणि त्यांना अशी औषधं देतात. पण ओपन स्पेसला इंटरनल चेकअप होत नाही. पेशंट जे सांगतोय त्याच्यावर त्याला औषधं दिली जातात. मग आता इंटरनल चेकअप कुठे करणार? मग आम्ही आमच्या क्लिनिकला सांगतो की तुम्ही ह्या क्लिनिकला पाठवा. येतात क्लायंट तिथे तपासणीसाठी आणि मग त्यांना काही गुप्त आजार झालेले असतात तर त्यांना ट्रीट केलं जातं. HIV पॉझिटिव्ह जर सापडले तर त्यांना खूप चांगलं काउन्सिलिंग केलं जातं. त्याची पुढची त्यांची ट्रीटमेंट आहे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी, ज्याला आपण म्हणतो ART. तर ती ट्रीटमेंट त्यांना कुठे फ्रीमध्ये मिळेल ते सांगितलं. तर आता इंदिरा गांधी मेमोरियलला आपलं ICTC केंद्र आहे, तिथे ART पण दिलं जातं. तर आम्ही तिकडे पाठवतो. काही लोक म्हणतात आमचे तिकडे ओळखीचे आहेत, आम्ही नाही तिकडे जाणार. मग गणेशपुरीला आहे प्रसाद चिकित्सा, त्यांच्याकडे पाठवतो. नाहीतर मग ठाणे सिव्हिल आहे, कळवा आहे, जिकडे त्यांना ही ट्रीटमेंट मिळते. आता काही गुप्तरोग असे असतात की ते लगेचच उपचार केले आपण तर ते बरे पण होतात. HIV नाही बरा होत, पण तो कंट्रोल करू शकतो. HIV बरा होत नाही म्हणजे होतच नाही की काही प्रमाणात होतोय? नाही, म्हणजे तो कंट्रोल ठेवण्याचे औषध आहे. ओके. आता मला डायबिटीज आहे, मला ब्लड प्रेशर आहे, मी काय करते? गोळ्या घेते, कंट्रोल. सेम HIV वर तसंच आहे. पण असं कंट्रोल करताना किती वर्ष जातात? लाईफ जाऊ शकतं. कितीतरी वर्ष आहेत की लोक अजूनपर्यंत. काही आले होते आमच्या पहिल्यांदा त्यांना जेव्हा कळालं, पहिले बघा तुम्ही HIV झालेल्या व्यक्तीला HIV झाला असं कळालं तर त्यांनी आत्महत्या पण केलेले. जे HIV एड्सने मृत्यू झाले त्यांना खेचून नेलेलं आहे स्मशान, हेही आम्ही पाहिलेलं. पण जसा जसा अवेअरनेस झाला लोकांमध्ये, किती सेवाभावी संस्थांनी याच्यामध्ये, गव्हर्नमेंटने खूप काम केलं. आपल्याकडे बिल गेट्स जे भारतीय वंशाज त्याने भरपूर पैसा भारताला दिला ह्या कामासाठी आणि हे काम चालू झालं. लोकांमध्ये जागृती आली. पहिल्यांदा एक व्यक्ती माझ्या क्लिनिकला आला आणि माझा दरवाजा बंद केला. म्हटलं काय झालं या माणसाला? थोडा वेळ मी गांगरले. तेव्हा ते म्हणाले की मॅडम ही पर्ची मला मिळाली ती ह्याच दवाखान्याची आहे ना? तुम्ही बघितलं आमच्या प्रोजेक्टचाच माणूस कोणीतरी याला भेटला आहे आणि त्याने ते पत्रक दिलेलं आहे इथे. म्हटलं काय झालं? त्यांनी शर्टची 2-3 बटणंही काढले. म्हटलं काय करतो नक्की? म्हणून म्हणतो बघा माझे मसल्स कसे होते. पण काय करू, हा आजार झाला आणि मी पुरता एकदम खालावलो. तर म्हटलं तुम्ही आता औषधं कुठून घेता? आतापर्यंत मी विकत प्रायव्हेटचीच औषधं खाते. म्हटलं का? तुम्हाला ही फ्रीमध्ये मिळणार औषधं मिळतील का? मग त्याला मी ते पत्ते दिले, तिकडे जा, तुमचं टेस्टिंग करा, तुमचा CD4 काउंट किती आहे तो बघितलं जाईल आणि तुम्हाला औषध. त्यावेळा ती स्थिती होती. आता CD4 काउंट वगैरे काय नाही, पॉझिटिव्ह आला की त्याला ट्रीटमेंट सुरू करतात. तर तो एकच जाता आता म्हणाला मला आता काय वाटत नाही मॅडम,
पण एकच वाटतं की माझी एक मुलगी आहे ना, तिचं कन्यादान होईपर्यंत मी जगलो पाहिजे, नंतर मी मेलो तरी चालेल. तर ते बाप म्हणून कुठेतरी ती एक संवेदना त्यांच्यामध्ये होती. मलाही वाईट वाटलं होतं त्यावेळेस, पण म्हटलं ठीक आहे, हे तुम्ही मनात ठेवा ना की मी काय मुलीचं कन्यादान काय नातवंड पण खेळवेल. जिद्द ठेवा. तुम्ही घाबरलात, तुम्ही डाऊन होणार. तुम्ही स्ट्रॉंग, तुम्ही त्याला सामोरं जा. असे आजार येतात. आता आपण कॅन्सरला किती घाबरायचो. कॅन्सर झाला बोलल्यानंतर माणूस समजायचं की बाय टाटा, संपलं माझं. पण आता त्याच्यावरही उपचार आहेत ना. आज माणूस जगतात की नाही. आणि आता तर सरकारने किती कार्ड्स असे समोर ठेवलेले आहेत तुम्हाला की तुम्हाला फ्री उपचार होऊ शकतात. तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही रडत बसू नका. तुम्ही तिथपर्यंत जा तर खरं. तिथे काउन्सिलिंग होईल, तुम्हाला कदाचित रिसर्चमध्ये तुम्हाला टाकतील, पण तुम्हाला सेवा मिळेल, तुम्ही बरे होऊ शकाल तिथे. हे आहे. तसं HIV पण आहे की आज ही माणसं ती आहेत ना की मला मुलीचं कन्यादान आहे, त्यांची नातवंडही शाळेत जायला लागली, तर असे आहेत. पण जी घाबरला, कोणत्याही आजाराला घाबरला त्याच्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही आहे. प्रगतिशील आपला देश आहे, कुठे ना कुठे ह्याच्यावर प्रगती होत असते. कोविडमध्ये आपण केलंच की काम, ते आपण पटापट तसे संशोधनं झाले, पण काही लोक गेली, काही वाचली. पण आता आपल्याकडे समजलं की अशी साथीचे आजार आले तर आम्ही आहोत, सक्षम आहोत. तर हे माणसाने एक पॉझिटिव्ह विचार डोळ्यात ठेवला पाहिजे की नाही, मला इथून पार व्हायचंच आहे, तर होऊ शकतो. पण डोक्यातच घेतलं आता मी काय करू, तुम्ही दुखण्याला कंटाळलं तर मग काही नाही. पण मग प्रवासी वर्ग जिथं आला तिथं रोल येतो सेक्स वर्करचा. मग अशा वेळेस त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. मग त्या समस्या जर त्यांचं जर समाधान करायचं असेल तर तुम्ही त्या तुमच्याजवळ येतात का तुम्ही त्यांच्याजवळ जातात? दोन्ही पण. आता काय झालं, गेली 12 वर्ष हे प्रोजेक्ट चालू आहे. आता त्यांचा आमचा चांगला घरोबा झालेला आहे. त्याच्यामुळे दर शुक्रवारी आमच्याकडे एक मीटिंग असते. त्यांच्यातल्या पियर त्या येतात, आम्हाला काय सांगायचं आम्ही त्यांना सांगतो, त्या जाऊन त्यांना सांगतात. आता बारमध्ये काम करणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये पियर एज्युकेटर्स ठेवलेले आहेत. आणि जिथे त्यांचा मेकअप रूम आहे तिथे जाऊन आमचे डॉक्टर तपासणी करत आहेत. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आजार आहेत की नाही असं नाही. त्यांच्यामध्ये आम्ही आमच्या क्लिनिकला त्यांना बोलवतो, ते आमच्याकडे स्पेशली सर्वायकल कॅन्सरसाठी. त्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे का, सर्वायकल, ओरल, कारण त्या गुटखा वगैरे असे काही व्यसनं पण करतात बऱ्याच जणी त्याच्यामध्ये, तर ते होत असतात. इतर काही गुप्त आजार, आता STI, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन किंवा डिसीज, तर हे किती प्रकारचे आहेत. हेपेटायटिस आहे, गनोरिया आहे, अशी अनेक नावं आहेत. तर नक्की तो बघायला लागतो नक्की हा कोणता STI आहे, आणि त्या प्रकारे त्यांना औषधोपचार केला जातो. पण त्यांना मी स्ट्रिक्टली हेही सांगतो की आज तुमच्याकडे ग्राहक येतात, तुम्ही तरुण आहात, ठीक आहे, तुम्ही ह्या व्यवसायात गेलेला आहात, पण उद्या तुम्ही म्हातारा व्हाल, मग तेव्हा तुम्ही बऱ्याच आजारांना घेऊन असाल, तुम्हाला कोण बघेल. तेव्हा येणाऱ्या कस्टमरला तुम्ही कॉन्डम वापरा हे कंपल्शन करा. आणि आज ते चित्र दिसतं की आमच्याकडनं कॉन्डमचा सप्लाय बराच मोठा जातो आणि नसला की खूप गोंगाटी होतो, कंडोम नाही आहे, कंडोम नाही आहे असं. पण ज्या तुम्ही चाचण्यांचा विषय म्हणाले, मग अशा चाचण्या ज्या असतात त्या फ्री असतात की त्याचे दर कमी प्रमाणात वगैरे असतात? ते असतात शासनाने त्याच्यात तरतूदच केलेली आहे. सिफिलिस आहे, हे सगळं फ्रीमध्ये होतं. हे फक्त त्यांच्यासाठी स्पेशल ग्रुपसाठी. ओके, स्पेशल ग्रुपसाठी. मग अशा वेळेस तिथे कुटुंब नियोजनाचाही विषय येतो. हो. त्यांचा असे तुमच्याजवळ काय आलेले आहेत का? हो, येतात ना ॲबॉर्शन करण्यासाठी. त्यांची काही फ्रेंड्स असतात, फॅमिली त्यांच्याही असतात. तर कधी कधी ॲबॉर्शनसाठी येतात, कधी मेजर काही तक्रारी असतात, हेवी ब्लिडिंग होते म्हणून येतात, कधी त्यांना खूप त्रास होतो आहे, बॉडी पेन आहे किंवा सांधे दुखतात. आता सांधे दुखायला मी काही करू शकत नाही, पण कॅल्शियम डेफिशियन्सी आहे का एवढं बघून औषधोपचार केला जातो. आणि दुसरं म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी येतात काही महिला त्याच्यात. मग आता सेक्स वर्कर बोलल्यानंतर मग किन्नरही कुठे मागे राहत. त्यांना कुठलाही समाज लवकर एक्सेप्ट करत नाही. त्यांना शिक्षण मिळण्यासाठी त्रास होतो किंवा कुठे नोकरी धंद्यासाठीही त्यांना त्रास होतो. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना काय मदत करता?
हे बघा, आमची संस्था आरोग्यावर काम करते, बरोबर. शासनाने अशा स्पेशलाइज ज्या संस्था आहेत त्यांना ते करतात. आता किन्नर अस्मिता किन्नरांसाठीच काम करते, तर त्यांनी कल्याणमध्ये त्यांचा ब्युटी पार्लर केलेला आहे. आता ते धंद्यात उतरले. त्यांनी कॅन्टीन सुरू केलेलं आहे. हळूहळू हे झाले. त्यांच्यातले काही तर जॉब करतात. तर हे एक तुम्ही पाहिलं असेल पेपरला की IAS ऑफिसरसुद्धा किन्नर झालेले आहेत. तर हे तुम्ही पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट आम्ही काय करतो आहे, आम्ही हा LGBT जो समूह आहे ह्याच्यासाठी आम्ही काय करतो, योगा सेशन करतो. आता योगा आमची संस्था नाही करते, संस्थेच्या मदतीने. आता मुंबई घाटकोपरमधल्या एक रिअल लाईन फाउंडेशन आहे, ख्याती कक्कड म्हणून ज्या बाई आहेत त्या स्वतःहून येतात आणि फ्रीली यांना योगा सेशन देतात. मग ते किन्नर असो, शोषित महिला असो, ज्याला आपण FSW म्हणतो आहे, गरोदर माता ज्या आमच्या क्लिनिकला दर मंगळवारी येतात, गरोदर मातांनाही आम्ही योगाचे क्लासेस दिलेले आहेत, ट्रेनिंग दिलेलं आहे की हे योगा करा म्हणजे तुमची पोट दुखते किंवा तुम्हाला डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. हे आहे. किन्नरवाल्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांना त्या दृष्टीने त्यांनी योगा सेशन्स घेतलेले आहेत. FSWचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांना त्या दृष्टीने योगा सेशन. आमची संस्था इथपर्यंत काम करते. त्यांची तपासणी करेल, त्यांच्यासाठी अवेअरनेस सेशन घेईल, त्यांच्यासाठी कॅम्प त्यांच्या साईटवर किंवा आमच्या क्लिनिकला असं आम्ही ठेवतो. ते त्यांच्यासाठी फ्रीच असतं बरेचसं. आणि आपल्या क्लिनिकला ICTC आहे शासनाचं. ICTC म्हणजे इंटिग्रेटेड काउन्सिलिंग आणि टेस्टिंग सेंटर, हे महाराष्ट्र शासनाचं आहे. तर त्याच्यामध्ये एरियामध्ये किन्नर अस्मिताचा जो ग्रुप आहे त्यांच्याकडे HIV टेस्टिंग ते करतात, पण त्यांचे ते किट वेगळे आहेत. ते कन्फर्मेशनसाठी आमच्याच सेंटरला यावं लागतं आणि तिथे त्यांची टेस्टिंग कन्फर्मेशन होते की येस हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पण एखाद्या जोडप्याला जर एक लहान मूल झाला आणि तो किन्नर स्वभावाचा झाला तर त्याला ते ठेवणं त्यांच्यासाठी अवघड जाते. तर असे काही तुमच्याजवळ किस्से आलेले आहेत का, अनुभव आलेले आहेत का? ते साड्या देऊन भांडी घेतात बोहारीन. हां, तर काय झालं, मी एरियामध्ये जायची, लोक बघायचे ह्या बाई काहीतरी आरोग्यविषयक सांगतात वगैरे. तर एक आजीबाई भेटल्या मला आणि म्हणाले की तुम्ही जरा माझ्या घरला याल का. तर म्हटलं का, तर आमच्याकडे बाळ झाल्याने ते जरा वेगळंच दिसतंय हो. म्हटलं ठीक आहे येते. आणि जेव्हा मी त्या बाळाला प्रत्यक्ष उघडून बघितलं आणि मलाही प्रश्न पडला, खरंच म्हणजे आपण म्हणतो TG म्हणजे हेच का, हा मलाही प्रश्न पडला. मी पाहिलं नाही. तर मी काय केलं, आमच्याकडे मेल OPD तेव्हा डॉक्टर कणबूर यायचे ठाण्यावरनं. तर त्यांना मी सांगितलं की सर एक असं असं बाळ आहे, मी आणू का मेल OPDला. तर म्हणाला हो आणा, मी येतो शुक्रवारी, तुम्ही घेऊन या. ते पण पुढचे अजून 2 पावलं. त्यांच्याकडे जसं तुमच्याकडे कॅमेरा आहे मूविंग, असं त्यांनी कॅमेरा पण आणला. काय बघूया, गवळीबाई बोललेत म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग असणार. आणि मग ते बाळ त्या बाईंना मी गाडी घेऊन गेले आणि त्यांचे नातेवाईक आणि ते आले तिथे. डॉक्टरांनी व्यवस्थित त्या मुलाचे फोटो काढले, सगळं तपासलं आणि मग त्या मुलाचं रक्त घेतलं. ते म्हणाले मी हे रक्त चेन्नईला पाठवतो आणि त्याच्यातनं मला कन्फर्मेशन होईल की मुलगा आहे की मुलगी आहे. नंतर 1 महिन्याने रिपोर्टिंग आलं मुलगा आहे. आम्ही त्यांना म्हणालो हा मुलगाच आहे, पण काही वर्षांनी तुम्हाला ह्याचे काही ऑपरेशन्स करावे लागतील. तर तो साधारण 11 वर्षाचा झाला होता आणि तो टाळ्या पिटायला लागला. आता माझी तिथपर्यंत मी काही त्या बाईला भेटले नव्हते. अचानक ती मला भेटली आणि मी त्यांना म्हणाले की तुमचा मुलगा कसा आहे. दिवसाला 50 रुपये धंदा करतो. म्हटलं काय म्हणजे काय करतो. तर काय बाई टाळ्या, सगळे लोक दाराशी पैसे घेऊन येतात आणि त्याचं दर्शन घेऊन जातात. म्हटलं मी काय म्हणालेले, हां ते करायचं ऑपरेशन, ते डोक्यात आहे आमच्या. आणि मग त्यांनी मला वाटतं काही महिन्यांनी त्या मुलाला तपासणीसाठी नेलं आणि त्याचे मला 2-3 ऑपरेशन्स झाले पण. आणि तो मुलगा म्हणतो आता की माझं लग्न करा. तर असे उदाहरणं नक्कीच आहेत, पण काहीमध्ये असं नाहीच होऊ शकत की ते TGमध्येच आहेत. तर मग त्यांना ह्या व्यासपीठावरून सांगते की TGची एक संस्था आहे शहाडला, तिथे मुलांना सांभाळलं जातं. वयस्क झालेले TG तिथेच आश्रयाला असतात. शहाड म्हणजे उल्हासनगर शहाड, तिथे आश्रयाला असतात. आम्ही तिथे तपासणीसाठी पण जातो. आता तिथे गेल्यानंतर आम्ही बघतो की फार म्हातारे झालेले, थकलेत, आता कुठे जात नाहीत. ते मंगती वगैरे आता ते काही करत नाहीत, पण ते जवानीच जे मंगते करतात त्यातला हिस्सा हा गुरुला असतो.
आणि म्हातारपण हे तिकडे आहे. तर हे असं तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण मी म्हणते की तुमचं मुलं आहे का इथे तिथे जे आहे ते स्वीकारावं आणि त्यालाही मायेची गरज आहे, त्यालाही आईवडिलांची गरज आहे. ठेवा, शिकवा, मोठं करा, पुढे काय होईल ते बघू आपण. समाज दोन्हीकडने बोलतो. लोक काय म्हणतील, लोकांकडे का बघता, तुम्ही त्या मुलाकडे बघा. खूप वेळा आपल्या बोलण्यामध्ये आला LGBT. आता LGBT म्हणजे काय, जरा आपल्या प्रेक्षकांना जरा सांगाल का? LGBT म्हणजे एक समाजापासून थोडासा दुरावलेला हा घटक आहे. L म्हणजे लेस्बियन, म्हणजे स्त्रीला स्त्रीविषयी प्रेम असणं. G गे, पुरुषासोबत त्यांचा लगाव असणं. B बायसेक्सुअल, ते स्त्रीकडे पण आहेत, पुरुषाकडे पण जातात. LGBT ट्रान्सजेंडर, त्याबद्दल माहिती आहे. नंतर क्वीर हे कन्फ्यूज आहेत. LGBTचे जेवढे प्रकार ते त्याच्यात असू शकतात. हां, आता LGBTमध्ये म्हणजे सहजासहजी काही लोकांना समज आहे LGBT पर्यंत, पण Q हे आता अजूनपर्यंत नवीन, ते प्रश्नचिन्हच आहे, कन्फ्यूज आहे, कारण ते कुठे कसेही चालू शकतात. हो, बरोबर आहे. तर असं आहे. आणि आय हे इंटरसेक्स आहे. इंटरसेक्सचा तुम्हाला मी अनुभव सांगितला की त्यांच्या लिंगाची प्रॉपर वाढ झाली नसेल, त्या अवयवांची प्रॉपर वाढ झाली असेल, तर ते अर्धवटच तिथे राहिलेले असतात. तर हा LGBTQ ह्या त्यामध्ये त्याचे प्लस खूप जोडले गेलेले, खूप खोलात आहे ते. मी तेवढं नाही बोलू शकणार, पण एवढंच सांगते की आत्ता त्यांच्या संघटना मजबूत आहेत, तेही त्यांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. आता तुम्ही बघितलं की पहिले आपण स्त्री पुरुष असं एवढंच लिहित होतो, पण आता त्याच्या पुढे पण एक ऑप्शन आलेलं आहे. तुम्ही ते आमच्या रिपोर्टिंगमध्ये हे ऑप्शन आहे की तुम्ही सेवा कोणाला दिली, ती, तो, अजून कोणी, बरोबर, इतर. हां, इतर. तर ते त्याच्या इतरमध्ये मग हे कोणतेही येऊ शकतात. तर ते एक त्यांना व्यासपीठ आहे. दुसरं म्हणजे आता त्यांच्यासाठी आपण बघतो की परीक्षा देऊन तुम्ही कोणत्याही त्याच्यात जाऊ शकता. तिथे बंधनं नाही आहेत. सरकारने ते तर शिथिल केलेले आहेत की त्यांना नोकरी मिळेल, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, त्याच्यासाठी शिकावं लागेल. काही लोकांना इझी पैसे मिळतात म्हणून त्याच्यातनं बाहेर पडायला बघत नाही, असंही आपण पाहिलेलं आहे. पण प्रयत्न केले तर मला वाटतं कोणताही कम्युनिटी, कोणताही समाज असा बाजूला राहणार नाही. प्रयत्न तर करणंच पाहिजे. तुम्ही येऊन जाऊन सगळेच आरक्षणं मागतील, सरकार आता हे आरक्षण देण्याच्या स्थितीत नाही आहे. आता सगळ्यांनी कष्ट केले पाहिजेत, काम केलं पाहिजे. आणि त्याच्यात त्यांचा जरी त्यांना असं वाटतं किंवा समाजाने त्यांना ॲक्सेप्ट पण केलं पाहिजे, जिथे कुठे जातील तर त्यांना टोमणे मारू नये. हा ढिल्ला बिल्ला असं काय काय बोलतात तो, हा मग टाळी वाजवून दाखवतात किंवा हावभाव वेगळे करतात, खिल्ली उडवतात. तर असं करू नये. हाही समाजाचा एक घटक आहे, असं त्याला मान दिला पाहिजे, मग तो पुढे जाईल. त्यांना बघताना सेन्सिटिव्ह नजरेने बघितलं पाहिजे. आपण आता अगदी बोलू नये इथून की छक्का असं पटकन बोललं की हसतात. तर का हसतात? त्यांनी स्वतःहून हे मागितलेलं नाही आहे. त्यांना कुठंतरी मनाला लागतं, नक्कीच लागतं. काही इतके सेन्सिटिव्ह असतात की कधी त्यांच्या वाट्याला असे क्षण आले, तर माझ्या ऑफिसला आले कधी, कैसे हो आपण बोलतो, तर बसतात, काय आज काय रे, आज गप्पा आहेस तो, काय झालं? तर मग एक मी आईच्या जागेवर असं समजून किंवा बहीण आहे समजून ते बोलूनही टाकतात. पण कधीतरी त्यांचे असे कार्यक्रम असतात मनोरंजनाचे, तिथे गेली ना तर त्यांचा आग्रह असतो, मॅडम आप मेरा वो डान्स देखो. आणि खरंच म्हणजे कधी कधी हे बघता बघताना मला डोळ्यातनं पाणी येतं बरेच वेळेस की किती जीव ओतून ते हे सगळं करत असतात. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव वगैरे हे सगळं खूप कला आहे त्यांच्यामध्ये आणि बोलण्याचं वक्तृत्वही छान आहे त्यांच्यामध्ये. केवळ समाजाने ते स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना स्वीकारलं तर नक्कीच ते पुढे जाण्याची डेअरिंग करणार. नाही तर त्यांच्यासाठी काम आहे म्हणून तेवढ्या संस्थेमध्ये ते काम करतात, पण एखाद्या दुसऱ्या ऑफिसमध्ये गेलं तर कदाचित त्यांचं आणखी त्यांची इच्छा नसतानाही त्यांच्यावर शोषण होण्याची भीती आहे आणि म्हणून बरेच वेळा ते डेअरिंग करत नाही आहेत. पण आता असं चित्रही दिसते की एक IAS ऑफिसर होतो, कोण कलेक्टर होतो, तर हे आहे, ते एक उदाहरण आहे. आता आपण खूप विषय घेतले, पण त्यामध्ये कदाचित एक आजार राहून गेला, कॅन्सरसारखा. तर कॅन्सर हा समजा डायग्नोज झाला
तर खूप टेन्शन येतो, पूर्ण घर डिस्टर्ब होतो. तर अशा काही केसेस तुमच्याकडे येतात का आणि तुम्ही त्यांना काय सल्ला देतात? पहिलं म्हणजे कॅन्सर घेऊन येण्यापेक्षा कॅन्सर होऊ नये त्याच्यासाठी आम्ही जास्त बोलतो. बरोबर. आता विशेष करून पहिले जास्त मी महिलांसाठी बोलायचं, पण आता पुरुषांसाठी पण बोलतो की 30 वय झाले ना तुमचं, तुमची डिलिव्हरी झाली, तुम्हाला महिने येत आहेत, दर महिन्याला महिना येतो आहे, आपल्या अंगाला हात लागलेला आहे. प्रत्येक स्त्री कशी स्वच्छता ठेवते माहिती नाही, तर कुठे ना कुठे एक जंतुसंसर्गाचा धोका आपल्याला असतो, कळत नकळत. कदाचित ती बाईला वाटत पण नाही की मला तो आजार आहे, ती मान्यही करत नाही. पण आम्ही आग्रही आहोत आता की 30 वय झालं आहे ना, कोणता आजार होण्याची वाट नको बघू, तो तपासायला येईल. आणि वर्षातनं एकदाच हो. मग आम्ही पुरुषांच्या मीटिंग घेऊन पण बोलतो, आमच्या वेटिंगला पुरुष असतातच. आम्ही म्हणतो तुम्ही त्यांना आणा, तुमचा धाक देऊन आणा, नाही तर उद्या तुमच्याच पॉकेटवर परिणाम होईल. आणि तपासणी झाली तर आता कसं आहे, आता आम्ही बऱ्याच टेस्ट भिवंडीला होतात. एक तर पहिली आम्ही तपासणी करतो VI, व्हिज्युअल इन्फेक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. त्याने कसं होतं 10 ते 15 मिनिट आम्ही रिझल्ट येतो की काही इन्फेक्शन आहे की नाही, सुरुवात. दुसरी आम्ही टेस्ट करतो आहे पॅप्समेअर. ह्या टेस्टमध्ये 5 वर्षात कॅन्सर होणार असेल तो आधी कळतो. 5 वर्षानंतर होणार असेल तो आधी कळतो. कोणती टेस्ट आहे? पॅप्समेअर. ओके. आणि ती चाचणी आम्ही ग्राउंड लेवलला एरियात जाऊन पण करतो, काही ठिकाणी व्यवस्थित जागा असेल तर, नाहीतर आम्ही आमच्या क्लिनिकला तर. पण ती मोफत आहे? ती बघा, कोणी डोनर मिळालं तर मोफत. ओके. हल्ली मोफत चालू आहे 31 मार्चपर्यंत. ज्या महिलांना लाभ घ्यायचा या व्यासपीठावरून सांगते, जरूर घ्या. पण नाही अदरवाईज अशी किती फीज असते? त्याचे पैसे आहेत, पण फार पण नाही येतो. 100 रुपये, 500 रुपये, ही मोठी रक्कम नाही. कारण ते सॅम्पल घेऊन आम्हाला कामा हॉस्पिटलला पाठवायचं असतं. त्या तपासण्यासाठी स्पॅच्युले, ग्लव्ज, ते मेडिसिन सगळं लागतं. पैसा तर लागतोच ना. 100 रुपये बोलला तर एक नगण्य गोष्ट आहे. मी महिलांना म्हणते, वर्षाला आपण मस्त छान छान साड्या घेतो, एक साडी कमी घ्या, पण तुमच्या शरीरासाठी ही तपासणी करा. आणि त्यात किती वेळा का हल्लीसुद्धा जवळजवळ मला वाटतं मी 40 वर्षाच्या नोकरीत 30 वर्ष तर सतत बोलते ह्याच्याबद्दल. 30 वर्ष, 10 वर्ष मी सोडून देते, पण 30 वर्ष मी सतत बोलते, जिथे संधी मिळेल तिथे. आणि महिन्याला अशा म्हणजे किती मीटिंग्स होतात की तुम्ही ही तपासणी करा. पण लाज फार आडवी येते, तपासणारी स्त्रीच असते. पण मला त्रास नाही, मग मी कशाला जाऊ? तरी मी ते म्हणते, अगं बाई नाही त्रास म्हणून कर, मेनोपॉजला आले कर, 60 वर्षापर्यंत आपल्याला हा तपास करायचा आहे. माणसाला इथेच टेन्शन येतो की जर मला निघाला तर, पण तो पहिल्या स्टेजला असेल तर बरा होऊ शकतो. पण तुम्ही एक विचार करा की पहिला हा तपास करताना जर एखाद्या बाईला पांढरापणाचा त्रास आहे, एखादीच्या गर्भाशयाला सूज आहे किंवा तिथे जखम झालेली आहे, काही गाठी आहेत, हे पण निदान होतं ना. ते तर आपण विचारच करत नाही. आणि त्याच्या पुढे कॅन्सर. आता सपोज आम्हाला वाटलं की ती मिळाली, आम्हाला सदृश्य 100% नाही, तर मग आम्ही काय म्हणतो की तिची कल्पोस्कोपी करू. मग त्याच्यामध्ये कळतं की किती प्रमाणात आहे. DNC स्कोपी करू, त्याच्यात तर क्लिअर होतं. जर ती ट्रीटमेंटने बरी झाली तर पिशवी काढण्यासारखी ऑपरेशन करावी लागत नाही. हे सर्वायकल कॅन्सरचं झालं. पण ब्रेस्ट कॅन्सर आम्ही म्हणतो की बाबा निपलमधनं तुमचं आता वय झालं आणि अचानक पाणी यायला लागलं, ते पूसारखं असेल किंवा अर्धवट रक्त आहे, पू आहे असं दिसलं, ते मोठं होते स्तन असं वाटतंय, त्या निपलच्या ठिकाणी चीर पडते असं काही दिसतंय, वजन लागते तुमच्या हाताला, आम्ही ते परीक्षण पण करून दाखवतो की असं करताना तुम्हाला कुठे गाठ लागते तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवा. तिथे मग पुढे मॅमोग्राफी वगैरे हे सगळे प्रकार होतात त्याच्यामध्ये. ओरल कॅन्सर, आज तुम्ही कुठेही जा, रिक्षेवाले म्हणा, कोणी म्हणा, अगदी साधा माणूस, पोरं आत्ताची छोटी मोठी तुम्हाला गुटखा पाकिट फाडून टाकताना दिसतात. असं त्यानेच होतं. असेल तंबाखू खाणारीही आहेत, काही न खाणारे आहेत, तरी पण आपल्याला बघतो की आपण ओरल कॅन्सर दिसतो आपल्याला. काही चट्टे आहेत आतमध्ये, पू येतो आहे, रक्त येते, खूप स्मेल येतो आहे असा. तर त्यांनी हे तपासून घेणं गरजेचं आहे. आम्ही ह्या 3 चाचण्या आमच्या क्लिनिकला करतो, पुरुषांच्याही तपासण्या करतो. त्याच्या पुढे जाऊन आम्ही आता डॉक्टरांनी हे सजेस्ट केले की मेल
पुरुषांना कोणते कॅन्सर असू शकतात, तर रेक्टल कॅन्सर आहे, त्याच्याबद्दल तुम्ही आता बोलायला लागा की विचारा, कारण लाजेखातर कोणी बोलत नाही. तर आपल्याकडे आता पाईल्स, पिस्टुला हे सारखे जसे आजार आहेत, काही लोक लाजून खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. प्रत्येक गोष्ट पाईल्सवर जाऊन फायदा नाही आहे. तर ते डॉक्टर हल्ली काउन्सिलिंग करतात आणि येतात पेशंट त्यासाठी, पण जे प्रमाण स्वतःहून यायला पाहिजे ते आजही स्वतःहून फार कमी येत आहेत. आम्हाला अवेअरनेस करावं लागतं, आम्हाला गावोगावी कळवावं लागतं, मेसेजेस टाकावे लागतात आणि डेली क्लिनिकला येणाऱ्या लोकांशी बोलावं लागतं. क्लिनिकमध्ये क्लायंट मीटिंगमध्ये आम्ही बोलतो तेव्हा 2-4 महिला तरी करतात त्याच्यामध्ये, तर ॲटलिस्ट ते होते. पण हा विषय खूप मोठा आहे. कॅन्सर हा एवढाच आहे, पण कॅन्सर तर असंख्य आहेत. एखाद्याला गरगरतं, रोज चक्कर येते किंवा खूप अनइझी वाटते, एकदम थकल्यासारखं झाले, तर माणसाने अंगावर का काढावं, जरा एकदा तपासून यावं. हे डॉक्टर्स बघू शकतात ना. मग तुम्ही तुमच्या डाएटकडे लक्ष द्या. हल्ली फास्ट फूडकडे जास्त लोक वळतात. कोणतंही आपण चायनीज म्हणा, कलरच्या मिठाई खातो की त्याच्यावर वर्क असतो बघा, चांदीचा सिल्वर कोटिंग असतं, तर शक्यतो अशा मिठाई पण आपण अवॉइड केल्या पाहिजे की नाही, किंवा तो वर्क काढला पाहिजे. कलरफुल खाण्यापेक्षा सफेद खा, कारण कलर जिथे जिथे आला तिथे तिथे हा धोका येतोच आहे. हे मलाही आधी माहिती नव्हतं, पण जेव्हा माझं एक ट्रेनिंग झालं त्याच्यात ते डॉक्टर बोलले की कलरफुल तुम्ही खाता वस्तू त्याच्यामध्ये कॅन्सरचा धोका आहे. आजच्या धावत्या जगात शारीरिक तणाव तो वाढलाच आहे, पण मानसिक तणाव देखील खूप प्रमाणात वाढला आहे. अशा रुग्णांना तुम्ही काय सल्ला द्याल? तणाव कुणाला नाही हो, श्रीमंत गरीब सगळ्यांना तणाव. देवसुद्धा त्याच्यातनं सुटलेला नाही आहे. तुमच्याजवळ श्रीकृष्णाची मूर्ती आहे. कृष्णाला काय कमी ताण होता? जन्माला आईचं म्हणजे तो आईची ऊब पण नाही त्याने घेतली. त्याचं प्रेमही त्याला त्यावेळेस नाही मिळालं, त्यांनी बासरी तोडली होती. तर तो देव आहे, आम्ही पण माणसं आहोत. तणाव येतो, सगळ्यांनाच येतो, पण तणाव हे मूळ आजाराचं, सगळ्या आजारांचं मूळ आहे ते तणाव. तर तणावमुक्त राहण्यासाठी किती माध्यमं आहेत. पूर्वी घरात टी व्ही नव्हता, आता टी व्ही आहे, तुम्ही गाणी ऐकू शकता, यूट्यूब आहे, त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या याचं मार्गदर्शन मिळू शकता. तुम्हाला तणाव का आला, कोणत्या गोष्टी मिळाल्या, सर्च मारा, ह्याच्यावर काही मार्ग मिळेल का. अशा काही लोक आहेत की तुमचा विश्वास आहे की ते मला मदत करतील, अशा लोकांसमोर जा, बोला तुमचा तणाव काय आहे ते. आणि थोडंसं अध्यात्माची आवड असेल तर आज किती व्यासपीठ आहेत, स्वाध्याय आहे, बैठक आहे, निरंकार आहे, त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय आहे, नाहीतर आपलं छान मंदिर आहे, त्या देवासमोर 10 मिनटं तर बसा शांत. आपण जरा योग साधना केली तर आपल्याला आपल्या तणावाचं उत्तर मिळेल. हे पॉझिटिव्ह राहा. तणाव घेऊन कोणतीही गोष्ट होत नाही. थोडा वेळ शांत बसा, पाणी प्या आणि त्याच्यावर विचार करा. तणावमुक्त. आणि तणाव आपल्याला घाबरला पाहिजे, आपण त्याच्यातनं उडी मारून पुढे गेलं पाहिजे. तर तणाव घेऊन कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. शिक्षण घेऊन मोठमोठी पदं भूषवणं किंवा पैसा कमवणं, अशा या काळात तुम्ही असा धाडसी कार्य करण्याचा विचार केला. तुम्ही स्वतः धाडसी आहातच, ते तुम्ही दाखवूनही दिलात. सुनंदाताई, तुम्ही आमच्या लिजंड्स ऑन माईक या शोमध्ये आलात. आमच्या प्रखर प्रश्नांची बेधडक उत्तरं दिल्याबद्दल व आमच्या आजच्या शोचे लिजंड्स बनल्याबद्दल आमच्या या AK मीडिया हाऊसतर्फे तुमचे मनःपूर्वक आभार. मी तुमचेही आभार मानते. धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं. मी माझ्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ह्या संस्थेच्या वतीनं, श्रीमती अवाबाई वाडिया मेमोरियल ह्या प्रजनन स्वास्थ्य केंद्राच्या वतीने मी तुम्हाला तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देते. असेच लोक व्यासपीठावर, माझ्यापेक्षा कितीतरी ग्रेट लोक असतील त्यांना बोलवा आणि लोकांना त्यांच्या ज्ञानात भर टाका की हे काम खूप मोठं आहे. हे तुमचा चॅनल एखाद्या कोपऱ्यातल्या बाईला पण कळेल की माझी समस्या मी कुठे मांडू, इथे मांडू. कोपऱ्यातलं एक मूल बघेल, अरे बापरे इथे आहे. तर अशा चॅनल्सच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत आपण पोचतात. त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढे चला, आम्ही आहोतच.